बरं, एक इमॅजिनेशन करा. तुम्ही संध्याकाळी झोपलेले आहात तुमच्या पलंगावर, गाढ झोपेमध्ये आहात. रात्री 12 वाजता तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शरीरावरचे कुणीतरी कपडे काढते. मग तुम्ही डोळे उघडता, बघता तर कमरेपासून खाली तुमचे पूर्ण कपडे काढलेले असतात आणि तुमच्या वर एक बाई बसलेली आहे जी की पूर्णपणे निर्वस्त्र आहे. तुम्ही खुश होता, पण तेवढ्यातच ती बाई एक जोरात चिरकते आणि तुमच्यावर वार करते. तिच्या हातात असतो कोयता. तो कोयता सरळ तुमच्या खांद्यावर लागतो आणि तो कोयता 1 इंचभर तुमच्या खांद्यामध्ये बुडतो, म्हणजे घुसतो. नंतर ती बाई तुमच्या तोंडावर हात ठेवते, तुमचं तोंड बांधून ठेवते आणि ती तिचं पूर्ण शरीर तुमच्या शरीराला घासायला लागते. तर काय वाटेल तुम्हाला? म्हणजे तुम्ही एन्जॉय करसाल की जीव सोडून देसाल? तर असाच काहीतरी प्रकार एका गावामध्ये घडला होता आणि त्या गावामध्ये ज्याच्यासोबत हा प्रकार घडला होता ना, त्याचं नाव होतं दिगंबर. आणि जो दिगंबर आहे त्याच्यासोबत हा पूर्ण प्रकार त्याचं लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्षाने घडला होता. आता हा का घडला होता, कसा घडला होता आणि याच्या मागचं नेमकं कारण काय होतं ते आज आपण जाणून घेऊयात. बघा, जेव्हा आपण स्टोरी ऐकतो ना, त्यावेळेस ती पूर्ण स्टोरी समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला ती स्टोरी स्पष्टपणे आणि निवांत ऐकावी लागते. उगाच सुरुवात सोडून द्यायची आणि डायरेक्ट शेवटला जाऊन ऐकायचं, तर ती स्टोरी ऐकता येत नाही. जसं की पूर्ण पहिले अभ्यास करावा लागतो आणि नंतर परीक्षेला जावं लागतं पेपर सोडवण्यासाठी, तसंच स्टोरीचं सुद्धा आहे. जर तुम्ही डायरेक्ट स्किप करू जर ही स्टोरी ऐकसाल तर तुम्हाला समजणार नाही की नेमकं झालंय काय आणि ही स्टोरी होती काय. मग कमेंट बॉक्समध्ये म्हणायचं काय फालतू स्टोरी आहे, आम्हाला तर काय समजलंच नाही. त्यामुळं म्हणतोय सुरुवातीपासून ऐका. तर ही स्टोरी थोडंसं मागच्या काळची आहे, ज्या काळामध्ये गावामध्ये नुकतेच कुणाकुणाचं छताचं घर असायचं आणि कुणाकुणाच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम असायचे. मॅक्झिमम घरं त्या काळामध्ये पत्राची खापराची असायची आणि त्याच काळामध्ये एखाद्या माणसाचं घर छताचं असायचं, जो माणूस गावामधला थोडा पैशावाला असेल. तर त्या एका गावामध्ये एक माणूस होता ज्याचं नाव होतं दिगंबर, म्हणजे तो मुलगा होता. आणि त्याचे जे वडील होते ते गावामधले थोडेसे श्रीमंत होते. आणि दिगंबरचं लग्न 20व्या वर्षी झालं. आता कशाचं लावलंय, आता 30 वर्ष झाले तरी कोणी पोरगी देत नाही. म्हणतात की बाबा नको, याला नोकरी नाही. जरी तो धंदा पाण्यावाला असला तरी सुद्धा 30-35 हजार रुपये महिन्याला कमवत जरी असला ना, तरी सुद्धा त्याला मुलगी देत नाहीत. आजकालच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा 5,000 रुपये का पगार असताना पण सरकारी असायला पाहिजे. पण जुन्या लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा मुलापाशी शेती पाहिजे, जायदाद पाहिजे. जर त्या मुलानं काही काम जरी नाही केलं तरी आमची मुलगी उपाशी नाही मेली पाहिजे, असे जुन्या लोकांचे विचार होते. जो दिगंबर होता त्याच्यापाशी भरपूर शेती होती, घर होतं, दार होतं, राहायला चांगला होता, निर्व्यसनी माणूस होता आणि देखणा सुद्धा होता. त्यामुळे त्याला बायको इतकी चांगली भेटली की शेजाऱ्या पाजाऱ्यांचं मन सुद्धा तिच्यावर जायचं, इतकी चांगली त्याला बायको भेटली. आता जायदाद म्हणल्याच्या नंतर काय असतं, आणि दिगंबर तर एकदम ठाकामध्ये. त्याला वाटलं की वाह, आपल्याला जी भेटली आहे ती फार चांगली भेटली आहे आणि फार नाजूक आहे, असं कवळीलच आहे. आता जो दिगंबर आहे त्याला त्याची बायको फार आवडल्यामुळं तो ना तिच्यावर जीव नाही अति लावायचा. तो इतका लावायचा की तो विचार नाही करायचा की आपल्या आजूबाजूला कोण आहेत किंवा कोण काय विचार करतील, काय नाही. कसं आहे ना, जुने माणसं एक विचार करायचे की जी बायको आहे तिला नेहमी पायात ठेवलं पाहिजे, पायातल्या चपलीसारखं. जर ती डोक्यावर बसली ना की तुमचं सगळं वाटोळच करेल. पण जो दिगंबर होता त्याला ते काय माहीत नव्हतं. त्याला फक्त एवढं माहीत होतं की दिवसभर जायचं, आपल्या शेतीबाडीवर काम करायचं, घरी यायचं, संध्याकाळी बायकोला प्रेम करायचं. आणि त्याची बायको सुद्धा त्याच्यावर प्रेम करायची, ती पण त्याला जीव लावायची. चांगला संसार होता त्यांचा. 1 वर्ष होतं. 1 वर्षामध्ये त्यांनी संसार असा केला की आजूबाजूची जी लोक होती त्यांच्या बायका त्यांना म्हणायला लागली की बघा की तो दिगा कसा राहतोय त्याच्या बायकोसोबत.
तुम्हाला असं नाही राहता येत का? आता काही लोक जुन्या पद्धतीचे, त्यांचे विचार जुने, असं म्हणलं की दिल्याच 2-4 शिव्यानं बसवलंच गप्प. कसं आहे ना, राहणं होत नाही, त्यामुळे शिव्या द्यायचं आणि समोरच्या माणसाला गप्प बसवायचं. पण दिगंबरचं तसं नव्हतं. तो त्याच्या बायकोला चांगलं बोलत होता, त्याच्यासोबत चांगला राहत होता, डिस्कशन करत होता, म्हणजे निर्णय घेत होता चांगले चांगले. त्याची बायको सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीनं साथ निभवत होती. आता काही लोक म्हणतील की यार, चांगलं असणं आणि चांगलं राहणं याला सुंदरता नसतात म्हणत ना. दिगंबरची जी बायको होती ती तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांसारखं बघायची, देवांसारखे त्यांची सेवा करायची. त्या कारणामुळे दिगंबरचं जे मन आहे ते जास्तच करून तिच्यावर प्रेम करायला लागलं. आता 1 वर्षाच्या नंतर दिगंबरच्या घरी एक निरोप येतो आणि त्या निरोपामध्ये असं असतं की जी दिगंबरची बायको, जिचं नाव संगीता असं होतं, तिच्या माहेरचे काही लोक एक गाडी करून देवाच्या दर्शनासाठी 8 दिवसासाठी जाणार होते. तर एक निरोप असा होता की दर्शनासाठी तुम्ही संगीताला पाठवता का? दिगंबर आहे तो थोडासा हिचकू लागला की बाबा 8 दिवस एकल्या बायकोला जायचे. हालाकी तिचे आई वडील तिच्या सोबत होतेच, पण कुणालाच असं वाटत नाही की बाबा 8 दिवसासाठी पाठवावं म्हणून. कारण की दिगंबरच्या घरचे जे कामं गिमं होते ते थोडेसे पेंडिंगमध्ये पडत होते. तरी पण जी दिगंबरची बायको संगीता होती, तिला इच्छा होती तिची की जावं, देवाचं दर्शन करून यावं, कारण की तिचं म्हणणं देवामध्ये फार जास्त लागायचं. तर ती दिगंबरला म्हणले की अहो मला जाऊ द्या, माझी इच्छा आहे, वाटलंच तर मी सणाला माझ्या आई वडिलांच्या इकडे जात नाही, पण मला देवाला जाऊ द्या. तर दिगंबरचं मन नसतानाही दिगंबर म्हणला बाबा ठीक आहे तू जा. आता प्रॉब्लेम ना इथूनच सुरू होते. दिगंबर त्याच्या बायकोला 8 दिवसासाठी देवाच्या दर्शन करण्यासाठी पाठवतो आणि जेव्हा ती तिकडून येते त्यावेळेस तिचं जे वागणं बोलणं हे थोडंसं वेगळं होतं. आता हे वेगळं पण असं होतं की चांगलंवालं वेगळं. ती पहिले जसं सासू सासऱ्यासोबत राहायची, यावेळेस ती त्यांना पहिल्यापेक्षा जास्त गोड राहायला लागली, चांगली सोय करायला लागली. जी दिगंबरला पहिले बोलायची त्याच्यापेक्षा कितीतरी गोड आता दिगंबरला बोलायला लागली. आणि दिगंबरला हे फार चांगलं वाटायला लागलं, कारण की तिचं राहणं वागणं बोलणं इतकं इम्प्रूव्ह झालं होतं की दिगंबर पूर्णपणे शॉक झाला. आणि दिगंबरला वाटलं की वा, देवाला पाठवलं, देव पावला की काय. अरे इतकी गोड बायको राहतीये, कधी ताणत नाही, कधी बांधत नाही, कधी झुंझुन करत नाही, कधी भुनभुन करत नाही, तर काय म्हणजे देवाला पाठवलं ते आपलं चांगलंच झालंय. तर दिगंबर एकदम खुश, पण त्याला माहिती नव्हतं की आता जी प्रॉब्लेम त्याच्या सोबत होणार आहे ती फार भयंकर आहे. आता काही दिवसाच्या नंतर एक पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेच्या रात्री कसं चंद्र आकाशामध्ये पूर्ण निघलेला असतो, त्याचा प्रकाश जमिनीवर असा पडतो जसं की दिवस माळ होता वेळेचा जो प्रकाश असतो तशा प्रकारचा सगळं काही दिसतं. त्या रात्री दिगंबरचा अचानक अर्ध्या रात्री डोळा उघडतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपल्या बायकोला थोडंसं जवळ घ्यावं. त्यामुळे तो इकडच्या आडंगावर झोपलेला असतो, तर तो आडंग आपला बदलतो आणि इकडून तोंड करतो, तर त्याची बायको त्याला त्याच्या शेजारी झोपलेली दिसत. तो उठतो, तिला पाहण्याचा प्रयत्न करतो, त्या रूममध्ये नसते. रूमच्या बाहेर जातो, किचन रूममध्ये बघतो, तिथेही नसते. टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा नसते. मग तो घराच्या बाहेर येतो आणि बाहेर उभा राहतो. त्याला वाटतं की कदाचित बाहेर तर नसेल गेली ना. तो विचारच करत असतो, घरात नाही, मग बाहेर गेली कुठं. त्याच्या मनात थोडं थोडं काळवंडतं की नेमकं हे काहीतरी वेगळंच प्रकार आहे. तेवढ्यात त्याचं लक्ष जमिनीवरच्या सावलीवर जातं. आता त्याचं जे घर होतं ते छताचं होतं, वर 1-2 रूमा सुद्धा होत्या आणि त्यांची सावली जमिनीवर पडत होती, कारण की चंद्र भर होता आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ती सावली त्याला दिसत होती. आणि त्या सावलीमध्ये एक अशी सावली दिसत होती की ज्याच्यावरून अंदाजा लागतो की तिथं कोणीतरी उभा आहे. दिगंबर आपल्या छतावर बघतो तर तो अंदाज लावतो की छतावर त्याची बायको आहे. तो घरामध्ये येतो, दरवाजा बंद करतो आणि छतावर जातो. दिगंबरची बायको जी संगीता आहे ती छताच्या साईडला जी बाउंड्री बांधलेली असते त्या बाउंड्रीवर हात ठेवते, मोकळी केस सोडलेली असतात आणि रस्त्याकडे बघत असते. दिगंबर तिच्यापाशी जाऊन विचारतो की तू इथं काय बसतेस, इथं काय करतेस तू. संगीता एक बोलत नाही ना तो बोलत. दिगंबर परत तिला म्हणतो की संगे, अर्धी रात्र झाली,
कोणी जर बघितलं ना तर काय विचार करतील, तू एवढ्या रात्री वर आलीच का, काय झालंय का, तुला कोण काय बोललंय का, की तुझं काय दुखतंय मला सांग. पण तू असं अर्ध्या रात्री वर नको येऊ. जर कोणत्या शेजाऱ्या पाजाऱ्याने बघितलं तर उगाच नाव खराब होईल. ते एकदम गप्प. दिगंबर तिचे हात धरतो आणि तिला इकडं आपल्याकडे फिरवतो. बघतो तर तिचा चेहरा पूर्ण बदललेला, तिचे डोळे पूर्णपणे चेंज झालेले. ते असतं बघा, नॉर्मली माणूस जेव्हा माणसाकडे बघतो तर त्या डोळ्यामधली जी चमक वगैरे असते ती थोडीशी डिफरंट असते. आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यातली चमक फार डिफरंट होती. आणि जेव्हा दिगंबरने तिचे दोन्ही हात पकडून अलीकडे तिला ओढलं त्यावेळेस त्याला असं जाणवलं की हे कोणीतरी दुसरंच आहे. तरी पण दिगंबर म्हणला की संगीत चाल खाली, रूममध्ये काय ते आपण बसून बोलूयात. तिची बायको म्हणली की मला यायचं नाही, तू जा तुझं. असं म्हणल्याच्या नंतर त्याने तिचे हात सोडले, कारण की याच्या अगोदर कधीच त्याची बायको त्याला अरे तुरे बोलली नव्हती. आणि तिच्या बायकोचा जो पूर्ण वेशभूषा होती ना ती फार बदललेली होती. बांगड्या इथपर्यंत घातलेल्या होत्या, शरीरावर पूर्ण सोनं चांदी होती, नवं लुगडं घातलेलं होतं, कपाळावर खूप मोठं कुंकू लावलेलं होतं, डोळ्यामध्ये खूप मोठं काजळ लावलेलं होतं, मेकअप केलेला होता. आणि या अगोदर कधीही संगीता तसं वागली नव्हती, तसं साजा धजा केला नव्हता. पण यावेळेस तिने केला होता. आणि ती तसं म्हणल्याच्या नंतर जो दिगंबर आहे त्याने तिचे हात सोडले. तिला म्हणला की तू आरतुर बोलतीस, तुला काय लाज लज्जा काय वाटते का नाही? अगं मी तुझा नवरा आहे, तू आतापर्यंत जे काय केलं नाही ते तू आता का करतेस? ती परत त्याला म्हणली की तुला सांगितलेलं कळत नाहीये का, तुला मी जा म्हणते ना, इथे थांबू नको, मला नाही राहायचं तुझ्यासोबत, तू जा. याला काही कळतच नाही नेमकं हे व्हायलंय काय. त्याला राग येतो, तो खाली जातो आणि खाली जाण्याचा प्रयत्न करतो. परत तो असा विचार करतो, एकदम भन्नाट रागामध्ये वर येतो, संगीताचा पटकन हात पकडतो आणि तिला म्हणतो की बस कर नाटक, चाल मुकाळून खाली. ती संगीता आता यावेळेस थोडी रागावते जास्त आणि म्हणते की काय तुला सांगितलेलं कळत नाही का, मी येत नाही म्हणून, तू जाय ना तुझा तू. आणि फाडकर दिगंबरच्या कानाखाली मारते. त्या दिगंबरचा पारा खूप भयानक पडतो. तो खूप रागामध्ये खाली येतो, त्याच्या वडिलाला उठवतो, आईला उठवतो, म्हणजे काय वर प्रकार झालेला आहे तो सगळा काय प्रकार त्यांना सांगतो. त्याचे आई वडील वर येतात, बघतात तर संगीता एका कोपऱ्यामध्ये आपल्या डोंगळ्यांमध्ये आपलं डोकं खुपसून रडते. तिचा आवाज त्यांना ऐकू येत होता, फुसफुशीचा. तिचे सगळे केस मोकळे. तिचा सासरा तिच्यापाशी जातो, तिला म्हणतो की बाई काय झालं, तू दिगंबरला मारलंस? ती रडता रडता म्हणते की नाही, मी नाही मारलं. त्यावेळेस दिगंबर असा खवताळतो, म्हणतो की ही खोटं बोलतीये, मला हिनं मारलंय आणि मला हिला सांभाळायचं नाहीये. आता हिला हिच्या बापाच्या घरी पाठवा, मला हिला अजिबात सांभाळायचं नाही, आत्ता हिला हिच्या बापाच्या घरी पाठवा. दिगंबरचे वडील म्हणतात की तू नाही मारलं तर मारलं कोण? संगीता म्हणते की मी नाही मारलं, त्याने मारलं. मी कशी मारू माझ्या नवऱ्याला? माझा नवरा तर माझा देव आहे ना, आणि नवऱ्याला मारणं हे खूप मोठं पाप आहे. मी हे पाप नाही करू शकत. पण माझा विश्वास करा, मी नाही मारलं त्यांना, मी नाही मारलं, त्याने मारलं त्यांना. आता असं म्हणल्याच्या नंतरचे दिगंबरचे वडील होते ते थोडेसे कन्फ्यूज झाले, विचारात पडले की अरे तू तर दुसरं कोणी नाहीये. मग संगीता असं का म्हणते की त्यानं मारलंय? मग ते तिला विचारतात की कुणी मारलंय? संगीता हळूवार बोट असं दाखवते त्या दुसऱ्या दिशेनं. तर तिथं समोर एक टाकी ठेवलेली असते, छोटा ड्रम असतो ना आपला निळा ड्रम, ती टाकी ठेवलेली असते. मोठी असते पण अशी थोडी स्मॉल असते ती टाकी असते. त्या टाकीच्या वरचं जे झाकण असतं ते कापलेलं असतं, पाण्यासाठी केलेली टाकी असते आणि त्याच्यात पाणी वगैरे काही नसतं, तेवढं रिकामीच टाकी ठेवलेली असते. संगीताचा सासरा म्हणतो की त्या टाकीच्या आडोशाला आहे. ते म्हणते नाही, त्या टाकीमध्ये जाऊन बसलाय तो. संगीताचा सासरा उठतो आणि त्या टाकीपाशी जातो. टाकीमध्ये वाकून बघतो तर पूर्ण अंधार दिसतो, पूर्ण अंधार गुलाब, काही दिसत नाही त्याच्यामध्ये. पण 2-3 सेकंद त्याच्यानंतर त्याला असं जाणवतं की टाकीमध्ये कोणीतरी डोळे उघडत आणि ते डोळे लाल भडक होते. ते बघून
तिच्या सासऱ्याला धक्काच बसला आणि 2-4 पावलं असा मागा सरकला, एकदम असा छातीला हात लावून. ते बघून दिगंबर पळत तिच्या सासऱ्यापाशी गेला, तिच्या बाबापाशी. म्हणला की बाबा काय झालं, तुम्ही इतका भिलात का? दिगंबरचे बाबा म्हणले की अरे टाकीत कोणीतरी आहे, हाय कोणीतरी नाही, फार विचित्र आहे. त्याचे डोळे त्याने उघडले, फार विचित्र डोळे दिसले, वेगळेच. तू 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 जाऊ नको तिथं काहीतरी गडबड आहे. दिगंबर एकदम धट होता, त्याने विचार नाही केला. तो सरळ तिथं गेला, टाकीमध्ये बघितलं तर काहीच नाही. आता त्या सूर्याच्या आपल्या त्या चंद्राच्या प्रकाशानं त्या टाकीमधला बुड दिसतंय, पण याच्या अगोदर त्याच्या वडिलाला बुड दिसल्याने पूर्ण अंधाकरोट दिसला होता. दिगंबर म्हणतो याच्यामध्ये तर काहीच नाही. असं म्हणल्याच्या नंतर दिगंबरचे वडील थोडासा विचार करतात आणि म्हणतात की यार काहीतरी गडबड झाली, काहीतरी विचित्र प्रकार झालाय. मग दिगंबरचे वडील सगळ्यांना घेऊन खाली जातात. जी संगीता आहे तिला घेऊन दिगंबरचे वडील तिच्या बायकोला म्हणतात की तू संगीताला घेऊन इकडे झोप, आम्ही इकडे झोपतो. कारण की दिगंबरच्या वडिलाला वाटत होतं की जर हे एका रूममध्ये गेले तर दिगंबर तिला मारेल, तिला त्रास देईल. त्यामुळे ते त्या रात्री अलग अलग झोपले. जशी सकाळ झाली, सकाळ झाल्याच्या नंतर त्याची बायको संगीता एकदम निर्मळ मनानं आंघोळ केली, देवाची पूजा केली, स्वयंपाक केला, चांगल्या पद्धतीनं वागली, जसं की कोणाच्या पोटात शिरावं असं, इतकी चांगली ती वागली. आता यावेळेस त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही. पण ही गोष्ट ना दिगंबरच्या वडिलाच्या डोक्यामध्ये खेळत होती की रात्री जो प्रकार झालाय ना तो फार भयानक प्रकार झालेला आहे. आणि त्याच्या डोक्यामध्ये घेऊन दिगंबरचे जे वडील आहेत ते त्यांच्या इवायला फोन करतात, म्हणजे त्यांना निरोप पाठवतात की बाबा तुम्ही या, एक अडचण आहे. ते येतात, चर्चा होते आणि ते ठरवतात की एका माणसापाशी संगीताला घेऊन जायचं, कारण की ते माणूस थोडासा नियमी होता आणि अशा काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह करत होता. आणि तिथे घेऊन गेले. त्या माणसाला सांगितलं जे काय झालेलं आहे ते पूर्ण. त्या माणसाने थोडीशी तंत्र मंत्रची जे काय करायचं ते केलं, अंगारा वगैरे लावला, लिंबू वगैरे पाजलं आणि नंतर तो माणूस म्हणला की बघा एक प्रॉब्लेम आहे तुमच्या सुनबाईला, कुणीतरी काहीतरी असं केलंय की तुमच्या सुनबाईच्या पाठावर एक आत्मा पाठवली. एक आत्मा नाही म्हणता येणार त्याला, एक अशी शक्ती की ती शक्ती जोपर्यंत तुमच्या सुनबाईला त्याच्यापाशी घेऊन जात नाही तोपर्यंत ती या सुनबाईचा पाठलाग सोडत नाही. त्याने हिच्यावर बाधा केलेली आहे आणि जर तुम्ही हिला आळवसाल टाळसाल तर कुणाचा ना कुणाचा तरी जीव जाईल किंवा काही ना काही प्रॉब्लेम होईल. याच्यातून बाहेर निघण्याचे 2च उपाय, एक तर तिला मोकळं सोडून द्या, नाहीतर तुम्हाला 6 महिन्याचा ह्या वाऱ्या कराव्या लागतील आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला येऊन हिच्या हातामध्ये जो मी धागा बांधलाय तो बदलावा लागेल. आणि जर तुम्ही एखादा महिना इकडे तिकडे केलं तर अवघड होईल. असं बोलल्याच्या नंतर सगळेजण परत घरी आले. घरच्यांनी विचार केला की बाबा दुसराच उपाय बरा आहे, आपल्या जवळ राहील. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर जी संगीता आहे ती रडायला लागली, कोसायला लागली स्वतःला की माझ्यासोबतच असं का होतंय, मी काय केलं, कोणाला काय बिघडवलंय. तर हे झालं. हे झाल्याच्या नंतर सगळं काय सुरळीत होतं. आली अमावस्येची रात्र. जसं पौर्णिमेच्या रात्री झालं तसंच अमावस्येच्या रात्री सुद्धा झालं, पण यावेळेस थोडंसं विचित्र झालं. यावेळेस जी संगीता रूमच्या बाहेर गेली होती ती छतावर नव्हती गेली आणि यावेळेस ती हसत नव्हती. यावेळेस तिच्या नवऱ्याच्या कानावर एक आवाज येत होता आणि तो आवाज थोडासा वेगळा होता. तुम्ही ऐकलं असेल जसं ही भिंत आहे, या भिंतीवर आपण मारतो ना, याचा आवाज कसा येतो तशा प्रकारचा आवाज संगीताच्या नवऱ्याच्या कानावर येत होता, म्हणजे दिगंबरच्या. दिगंबर त्या आवाजाने उठला, आजूबाजूला बघतो तर त्याची बायको झोपलेली नाही. तो त्या आवाजाच्या दिशेने जातो तर तो आवाज किचन रूममधून येलेला असतो. त्या किचन रूममध्ये संगीता पूर्ण निर्वस्त्र खाली बसलेली असते, मांडी घालून. कपाळावरती एक शिक्का लावते आणि तो शिक्का कपाळावर असा चिपकवून ती भिंतीला असं मारते. आता डोकं एवढ्याही जोरात मारत नाही की तिचं डोकं फुटेल म्हणून. डोकं मारते ते एकदम नॉर्मली, आग होईल असं, पण मारते. आणि तो आवाज त्याला येतो कारण की किचन रूमची भिंत आणि यांची बेडरूमची भिंत एकच होती. त्यामुळे त्या भिंतीवर ही डोकं मारत होती. ती भिंतीचा आवाज स्पष्टपणे दिगंबरला ऐकू येत होता. त्याने जेव्हा तिला बघितलं तर हा पूर्णपणे शॉक झाला, कारण की तिने खूप मोठ्या बांगड्या घातलेल्या होत्या, कुंकू लावलेलं होतं, कुंकाच्यावर शिक्का लावलेला होता, तिचे केस मोकळे होते, लिपस्टिक लावलेली होती, अंगामध्ये डागदागिने होते, पण अंगावर एकही वस्त्र नव्हतं, एकही कपडा नव्हता, पूर्णपणे निर्वस्त्र बसलेली.
तो करपडीने मतात येतो, किचन रूमचा दरवाजा लावतो, तिला उचलतो आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करतो. माणूस अर्थ झोपीमध्ये असल्याच्या नंतर कसे त्याचे डोळे असे थोडेसे झापडीमध्ये राहतात, तशा प्रकारचे तिचे डोळे होते. ती दिगंबरकर बघत हसत होती. त्याला म्हणत होती की मी तुला सांगितलं ना रे, मला सोडून दे, मला तुझ्यासोबत नाही राहायचंय, मला जायचंय, मला सोडून दे, तुझ्यासाठी आवड होईल बरं, मला सोडून दे. दिगंबर तिला घेतो, आपल्या रूममध्ये नेतो, बाहेरून दरवाजा लावतो, दिगंबर बाहेर सुटतो. जशी सकाळ होते तसं दिगंबरची वाईफ साडी वगैरे घालून बाहेर येते, देवाची पूजा वगैरे करते, नॉर्मली चांगलं राहते. आता परत काही दिवस चांगले जातात आणि परत पौर्णिमा येते, म्हणजे दुसरी पौर्णिमा. एक अमावस्या मतात गेली, पहिली पौर्णिमा त्या झालं, दुसऱ्या अमावस्याला तसं झालं आणि तिसऱ्या पौर्णिमेला असं, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या आणि पौर्णिमा. याही रात्री सगळेजण निवांत झोपलेले असतात. दिगंबर त्याच्या पलंगावर झोपलेला असतो आणि दिगंबरला अर्ध्या रात्री असं जाणवतं की कुणीतरी त्याचे कपडे काढतंय आणि तो आपले डोळे उघडतो तर कमरेपासून खाली सगळे त्याचे कपडे काढलेले असतात. समोर बघतो तर त्याची वाईफ पूर्ण नटाफटा करून पूर्ण निर्वस्त्र उभी राहिलेली आणि याचे पूर्ण कपडे काढलेले. ती येते आणि याच्या शरीरावर बसते. याला चांगलं वाटतं, हा गप्प राहतो. ती याच्या शरीरावर प्रक्रिया करायला सुरू करते. हा डोळे बंद करून खाली पडलेला असतो. ती याच्या तोंडावर हात आणते आणि एका हाताने तोंड दाबून ठेवते आणि दुसऱ्या हाताने याच्यावर वार करते, कोयत्याचा वार. आणि तो वार दिगंबरच्या खांद्यावर लागतो आणि तो कोयता दिगंबरच्या खांद्यामध्ये 1 इंच आत घुसतो. दिगंबर ओरडण्याचा प्रयत्न करतो पण त्याची बायको त्याला ओरडू देत नव्हती. दिगंबर तिला आपल्या शरीरावरून हटवण्याचा प्रयत्न करतो पण तिच्या बायकोमध्ये एवढी ताकद होती, एवढी ताकद आली होती की दिगंबर जरासा सुद्धा हलू शकत नव्हता. ती जोरजोरामध्ये ते कृत्य करायला लागली दिगंबरासोबत की बघायचं कामच नाही. इतक्या स्पीडमध्ये आणि इतक्या जोरात की दिगंबरला त्रास व्हायला लागला. आणि झाल्याच्या नंतर ती बाजूला जाऊन उभी राहिली. दिगंबर उठला आणि तसाच फडकडत रूमच्या बाहेर गेला आणि जोरात ओरडला. दिगंबरचे वडील उठले, आई उठली, पळत दिगंबरकडे आले. बघतायत तर दिगंबरच्या खांद्यातून पूर्ण रक्तस्राव होतो. दिगंबर त्याच्या अर्ध्या शरीरावर कपडे नाही. त्याचा बाप येतो, धोतर सोडतो आणि त्याच्या कमरेला बांधतो. काय झालं म्हणतो. तो आपल्या रूमकडे बोट करतो. दिगंबरचे वडील मधात जातात, बघतात तर त्यांची सूर पूर्णपणे निर्वस्त्र उभी कोपऱ्यामध्ये आणि ती स्वतःच्या शरीराला सांभाळते. तो दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो. रात्र जाते. रात्र गेल्याच्या नंतर तिच्या बापाला निरोप पाठवतात आणि तिला तिच्या बापासोबत तिच्या माहेरी पाठवतात, संगीताला. आता मला तुम्ही सांगा, जर असं काही झालं आणि असं झाल्याच्या नंतर जर एखाद्याचा जीव जाता जाता वाचला तर कुणाची एवढी हिंमत आहे की त्या स्त्रीला, त्या माणसाला आपल्या घरामध्ये ठेवतील. तसं तिच्यासोबत सुद्धा झालं. तिला सांभाळलं नाही. तिचा सासरा म्हणला की बाबा तुमची पोरगी तुमच्याकडे घेऊन जेव्हा नीट होईल त्यावेळेस इकडे पाठवा. तिकडे गेल्याच्या नंतर 2 महिने होतात. 2 महिन्याच्या नंतर अचानक दिगंबरच्या विहिरीमध्ये त्याच्या बायकोचा मृतदेह सापडतो. सगळेजण कन्फ्युज. सुरुवातीला वाटलं की दिगंबरने त्याच्या घरच्यांनी मारून टाकलं, पण पोलिसांनी जेव्हा पडताळणी केली त्यावेळेस यांच्याही विरोधामध्ये काही सापडलं नाही आणि त्या मुलीच्याही आई वडिलांच्या विरोधामध्ये काहीच सापडलं नाही. मग ते तिथं मॅटर क्लोज झालं. तिचा जीव गेला 2 महिन्याच्या नंतर. आता हे गुढ उघडणार कसं? तर याच्यामध्ये एक असा प्रकार होता की तो नॉर्मली विचार कोणी करू शकत नाही, इतका भयानक प्रकार होता. तर बरेच दिवस मधात जातात आणि अचानक दिगंबरचे वडील आणि दिगंबरची आई हे रातोरात गायब होतात त्या गावामधून. घरामधला जो काही पसारा आहे तो पसारा देखील कुठं हलवत नाही, तसाच घरामध्ये पडलेला पसारा. दिगंबरची जी भावकी वगैरे आहे ते विचार करतात की नेमके गेलेत कुठं. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण ते शोध लागत नाही. परत काही दिवस जातात, काही महिने जातात आणि एक गावामधली स्त्री त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाते. विहिरीमधून पाणी काढते, हंड्यामध्ये टाकते, हंडा उचलते, आपल्या काखात ठेवते आणि गावाकडे निघायला चालते. तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज येतो.
ती मागं वळून बघते तर तिथं एकच स्त्री उभी होती आणि ती स्त्री त्या पाणी भरणाऱ्या स्त्रीला म्हणते की मला मारलं गेलंय, मी जीव नाही दिलाय, मला मारलं गेलंय. आणि तसं बोलून ती स्त्री त्या विहिरीमध्ये पडते. ही स्त्री त्या विहिरीमध्ये येते, पाहते तर ती त्या विहिरीमध्ये पडलेली असते. ही जोरात पळत गावामध्ये जाते, गावामधल्या माणसांना सांगते की अहो त्या विहिरीमध्ये कोणतरी पडले, विहिरीमध्ये कोणतरी पडले. गावामधले माणसं येतात, बघतात तर कोणीच नसतं. मग ती जी बाई होती तिचा नवरा तिला विचारतो की विहिरीमध्ये तर कोणीच नाही, तू कशी म्हणली कोणतरी पडलंय? ती सांगते की अहो होती एक बाई, तिनं लाल लुगडं घातलेलं होतं, तिच्या पायामध्ये चांदीचे कळे होते, हातामध्ये चांदीचे कळे होते, गळ्यामध्ये सोनं होतं, नट्टापट्टा केलेला होता, बांगड्या होत्या. ती बाई मला म्हणली की मला मारलेला आहे, मी जीव नाही दिलेला, आणि तिने माझ्या समोर विहिरीत उडी मारली, माझ्या समोर. असं म्हणल्याच्या नंतर त्या बाईचा नवरा तिला म्हणतो की तू इकडे. त्या बाईला एक फोटो दाखवतो आणि त्या बाईला म्हणतो ती बाई ही तर नव्हती ना? ती बाई म्हणते हा अहो ही तर बाई होती, ती हीच. याला थोडंसं विचित्र वाटतं आणि हा नंतर मग त्या जे काही गुड वगैरे आहे ते शोधण्यासाठी बाहेर पडतो की बाबा असं झालंच कसं. काही दिवसाच्या नंतर याला माहीत होतं की जी ती संगीता नावाची बाई होती, ज्या वेळेस ती देवाचं दर्शन करण्यासाठी गेली होती त्यावेळेस तिच्याच गाडीमध्ये तिच्याच गावचा एक मुलगा होता ज्याला ती फार जास्त आवडायची. मग ती त्याला नाही भेटली, त्यामुळं त्याने तिच्यावर बाधा केली त्या 8 दिवसामध्ये आणि तिला आपलं करण्यासाठी तिच्यासोबत हे सगळा प्रकार केला. नंतर ती तिच्या नवऱ्यासोबत असं विचित्र प्रकारे वागली. नंतर तिच्या बापाच्या इथं आली. तिथं आल्याच्या नंतर ती 1 महिना तर चांगली राहिली, पण दुसऱ्या महिन्यात ती खूप विचित्र पद्धतीने वागायला लागली. तिच्या वडिलांनी तिला त्या मुलासोबत 2 ते 3 वेळेस निर्वस्त्र आपत्तेजनक हालतमध्ये पकडण्यात गेलं होतं, म्हणजे ज्या याच्यामध्ये बघू नये त्या याच्यामध्ये. आणि तिचे आईवडील फार कदरले होते. तिला समजायचं नाही, जोपर्यंत त्याचं काम होत नाही ना तोपर्यंत तिला अजिबात समजायचं नाही. जेव्हा त्याचं काम झालं त्यावेळेस तिला कळायचं की अरे मी हे काय केलं, मी फार चुकीचं केलंय. आणि 2दा-3दा तिच्या वडिलाला कळालं. तिच्या वडिलांनी कतरून तिचं लग्न त्याच्यासोबत लावायचं ठरवलं आणि लग्न लावलं सुद्धा. पण लग्न लावल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसाच्या नंतर त्या संगीताचा मृतदेह या दिगंबरच्या विहिरीमध्ये सापडला. आणि सापडल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर दिगंबर, त्याचे वडील आणि त्याची आई ते घर सोडून का गेले, कारण की संगीताचं भूत त्यांना त्या घरामध्ये दिसायचं आणि ते नेहमी म्हणायचं की माझी काहीच चुकी नाहीये, मला मारलं गेलंय, माझी काहीच चुकी नाहीये, मला मारलं गेलंय. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक रात्री त्यांना ते परेशान करायचं आणि त्याच कारणामुळं ते तिथून पळून गेले होते. तर हे सगळं काही प्रकार झालेला होता आणि याच कारणामुळं संगीताच्या आयुष्यामध्ये हे सगळं गोंधळ झाला होता. तर स्टोरी कशी वाटली? तर स्टोरी इथं संपवूयात, कारण की लई त्रास झाला यार स्टोरी बनवता वेळेस. कमीत कमी 20-20 मिनिटं मी बोलून 5 वेळा रिटेक घेतलाय. कधी लाईन जाते, कधी कोणाचा फोन येतोय, कधी काहीतरी होतंय, कधी काहीतरी होतंय. आणि रिकामा बसलं ना की कुणाचाच फोन येत नाही, कुणाचंच काही होत नाही. तसं तर नॉर्मली आपली स्टोरी 1 वाजता अपलोड होते, पण आज मला 3 वाजता अपलोड करावी लागते. तर यार ही स्टोरी बनवताना ना फार म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर त्रास झालेला आहे. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटली तर स्टोरीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यात पण अजून एक गोष्ट, मी खूप बेस्ट स्टोरी रेकॉर्ड केली असती, पण मला सतत 4 ते 5 वेळेस एकच बोलावं लागते. त्या कारणामुळे माझं बोलणं मागं पुढं झालं असेल त्यासाठी माफी असावी. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यापाशी 2 स्टोऱ्या आहेत. एकाच व्हिडिओमध्ये 2 स्टोऱ्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, ह्या दोन्ही स्टोऱ्या एकदम रिअल आहेत आणि ह्या दोन्ही स्टोऱ्या आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. तर मंडळी, काही वेळेस माणसासोबत काही असे प्रकार घडतात ना की त्याच्या अगोदरही त्याच्या लाईफमध्ये तसं काही घडलेलं नसतं किंवा त्याच्यानंतरही तसं काही घडत नाही.
पण एखाद्या वेळेस एखादा असा टाईम येतो की त्यावेळेस जी गोष्ट आपण विचारही करू शकत नाही तशा प्रकारची गोष्ट आपल्यासोबत घडते आणि आपल्याला ते सगळा काही प्रकार दिसतो. तर आजच्या या स्टोरीमध्ये असलाच काहीतरी प्रकार आहे. बघा, जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर गावामध्ये मित्रांचे ग्रुप्स असतात आणि त्यांची मजाक मस्करी, राहणं खाणं पिणं एकदम मोकळ्या स्वभावासारखं. असं की एक जर नाही आला ना तर दुसऱ्या दोघा तिघांना करमत नाही, अशी मैत्री असते. तर एका गावामध्ये 4 मित्र होते आणि ते 4ही मित्र एकमेकांना फार चांगला जीव लावायचे. चांगली मैत्री होती त्यांची. त्यातील एका मित्राकडं ट्रॅक्टर होतं आणि त्याच्याच ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी म्हणजे ड्रायव्हर म्हणून त्याचाच एक मित्र राहिला होता आणि दुसरे 2 मित्र असं जायचं म्हणून जायचं. कुणी ट्रॅक्टर शिकण्यासाठी म्हणा, कुणी एन्जॉय करण्यासाठी म्हणा. आता बघा, लग्नाच्या अगोदर ना कुणी जवान मुलं हे असे घरामध्ये राहत नाहीत. जे वयात आलेले मुलं असतात ना ते घरामध्ये राहत नाहीत. ते मित्रासोबत इकडं फिर तिकडं फिर, याच्या शेताला झोपायला जाय त्याच्या शेताला झोपायला जाय, घरामध्ये पाय अजिबात ठरत नाही. तशा प्रकारे यांचं एक थोडंसं वेगळं होतं. बाबा, काम तर कामही झालं पाहिजे, मजाही झाली पाहिजे आणि मित्रांसोबत गप्पा गोष्टीही झाल्या पाहिजे, असला यांचा हा विचार होता. त्यामुळे हे 4घही जण सोबत राहायचे आणि सोबत पाळीवाळी ते ट्रॅक्टर चालवायचे. तर एका रात्री, ज्या रात्री अमावस्या होती त्या रात्री यांना एक गिऱ्हाईक आलं, एक काम आलं की बाबा आमचं शेत तुम्ही नांगरून द्या म्हणून. आता हे 4घही जण गेले. आता काय, त्याला यंग म्हणल्याच्या नंतर काय असतं, मनामध्ये भीती वगैरे काही नसते, एकदम धुमधडाका, कुणाला भ्यायचं नाही, काय नाही, सरळ जायचं, काम करायचं, यायचं. तर हे काम करण्यासाठी तिकडे गेले. आता याच्यामधले काही मुलं ड्रिंकिंग करायचे, म्हणजे काही मित्र ड्रिंक करायचे आणि काही जण नॉनव्हेज खायचे. नॉनव्हेज तर सगळेच खायचे, पण काही जण ड्रिंक करायचे आणि काही जण ड्रिंक करायचे नाही. म्हणजे त्यातले 2 जण ड्रिंक करायचे आणि 2 जण नॉर्मल राहायचे. तर या 4 जणांनी काय केलं, पार्सल हॉटेलवरून घेऊन गेले नॉनव्हेज. शेतात गेल्याच्या नंतर खाल्लं पिल्लं आणि त्या 2 जणांनी ड्रिंक वगैरे केली आणि हे 2 जण असे नॉर्मली होते. आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्यातला एक मित्र ट्रॅक्टरवर बसला आणि शेत नांगरणीसाठी सुरुवात केली. आता बराच वेळ झाल्याच्या नंतर जे ड्रिंक करून जेवण खाऊन केलेले जे मित्र होते ना ते कारगुर घुरायला लागले. पण त्यांच्यासोबत जो एक मित्र होता ज्याने दारू वगैरे पिलेली नव्हती, त्याला त्यांच्या घुरण्यामुळे ना झोप येत नव्हती. तो असा उठायचा, बसायचा, पुन्हा झोपायचा, पुन्हा उठायचा, पुन्हा बसायचा, पुन्हा झोपायचा. आणि जो 4था मित्र होता तो ट्रॅक्टर चालवत होता. मग वेळ थोडासा समोर जातो. रात्रीचे 12 ते 2चा टाईम होता, म्हणजे 12च्या आणि 2च्या आतला टाईम होता. तर त्यावेळेस जो ट्रॅक्टर चालवत होता त्याने विचार केला की बाबा आपण थोडंसं ट्रॅक्टर थांबवावं आणि जो दुसरा मित्र आहे त्याला बोलवावं ट्रॅक्टर चालवण्यासाठी. तर त्याने थोडंसं ट्रॅक्टर असं जवळ आणलं, थोडीशी ट्रॅक्टरची रेस कमी केली आणि उतरणारच की त्याला एक आवाज आला, खिंकाळीचा आवाज, जोरात ओरडण्याचा आवाज, चिरकण्याचा आवाज. आणि तो आवाज नॉर्मली माणसाचा नव्हताच, तो आवाज होता एका स्त्रीचा. आता हा पहिल्यांदा कन्फ्यूज झाला. याला वाटलं की यार माझा भास तर नाही ना, मला म्हणजे काही ऐकू वगैरे आले ते माझा भास तर नाही ना, मी ट्रॅक्टरवर बसलो, माझ्या कानात तर वाजले नाहीत ना. म्हणून तो थोडासा थांबला आणि ट्रॅक्टरच्या खाली उतरला. तो जसा उतरला तसा परत सेम आवाज त्याला आला चिरकण्याचा. आणि तो चिरकणं असं काही नॉर्मली नव्हतं, ते खूप भयानक पद्धतीचं चिरकणं होतं, एकदम कर्कश आवाज. बघा मूव्हीजमध्ये कशा हॉरर ते ओरडतात ह्या करून, तशा प्रकारचं ते चिरकणं होतं. आणि ते 2दा आलं. 2दा आल्याच्या नंतर याच्या अंगाला सुटला घाम. याला वाटलं की एवढ्या रात्री कोणती बाई चिरकतीये. आता हा ट्रॅक्टरवर परत बसला. नागरडीचा तो नागर जो असतो ना तो उचलला आणि समोर त्यांच्या मित्राकडे गेला. तिकडे गेल्याच्या नंतर ते 3घही जण एका झाडाखाली झोपलेले असतात. लिंबाचं झाड असतं त्याच्या खाली ते 3घही जण झोपलेले असतात. मग हा ट्रॅक्टरच्या खाली उतरल्याच्या नंतर याच्यापाशी एक छोटीशी टॉर्च होती. त्याने इकडं तिकडं असं बघितलं, कुणीच दिसलं नाही. मग परत याच्या कानावर एक आवाज आला रडण्याचा, फुसफुस. आणि तो आवाज असा वाटत होता की जसं की कानापाशी आलेला आहे आपल्या जवळ. हा मागं गर्कन फिरतो, बघतो तर कुणीच नसतं. मग हा हळूहळू आपल्या मित्रांपाशी जातो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातली जे 2 मित्र होते ज्यांनी दारू पिलेली होती त्यांना अजिबात जाग आलीच नाही. यांनी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला, तो जागले नाहीत. पण तिथे एक त्याचा दुसरा मित्र होता ज्याने दारू पिलेली नव्हती. त्याला उठवल्याच्या नंतर त्याने अंगावर असं पांघरून घेतलेलं होतं. याने त्याच्या अंगावरचं पांघरून काढलं की तो दचकला.
दचकल्याच्या नंतर तो उठला आणि याचा हात पकडला आणि याच्या जवळ बसला. त्याच्या अंगाला पूर्ण घाम, याच्या अंगाला घाम, त्याला बोलता येईना, यालाही बोलता येईना. मग हे दोघंजण एकमेकांना भ्यायला लागले. आता जो हा त्याच्यापाशी गेलेला आहे त्याला म्हणला की अरे भाई भाई तू काय झालं, तू इतका का भ्यायलास. त्याच्यासोबतचा जो मित्र आहे तो असा वर झाडावर बोट दाखवतो. हा नुकताच झाडावर बघतो की याची आरोळी फुटते, कारण झाडावर एक बाई बसलेली होती जिनं लाल साडी घातलेली होती आणि ती बाई तिथं पुन्हा एकदा जोरात ओरडली आणि झाडावरून खाली उडी टाकली यांच्या अंगावर. या दोघा जणांनी आपले डोळे झाकले आणि जोरात ओरडले. यांच्या ओरडण्यानं त्याच्या साईडला जे दोघं जण झोपलेले होते फुल दारू पिऊन ते उठले आणि उठल्याच्या नंतर यांच्याकडे बघितलं की यांना काय झालं ओरडायला. तर यांनी डोळे उघडले तर काहीच नाही, सगळं सामसूम. त्यांनी यांना सांगितलं की अरे भाई तुम्ही असे कसे झोपा लागले रे, तुम्हाला दारू पिली म्हणजे थोडंफार तरी ऐकायचं ना, अरे आमचा जीव जाता जाता वाचला. ते दोघं जण म्हणतात की अरे नेमकं झालं काय ते तर सांग. हे दोघं जण म्हणतात की भाई मी ट्रॅक्टर चालवू लागलो आणि हा इथं झोपलेला होता. एक बाई ओरडण्याचा आवाज आला. असं म्हणलं की जे दुसरे दोघं जण होते दारू पिलेले ते जोरजोरात हसायला लागले की काय मजाक लावली यार, इथं कोणती बाई आहे, इथं कोणता बाई ओरडणार आहे. आता तो जो मित्र होता दुसरा बिन दारू पिलेला त्याला बोलता येईना, तो एकदम स्टॉप राहिलेला. मग तो जो होता तो ट्रॅक्टरवरून खाली उतरलेला तो त्याला म्हणला की तुला आवाज आलता ना. हा म्हणला की हा मला आवाज आलता. हा म्हणला तुला किद्दा आवाज आलता. हा म्हणला की दोनदा ओरडण्याचा आलता आणि एकदा कानापाशी येऊन रडण्याचा आलता. मग हा म्हणला की तू का उठला नाही. तो म्हणला की भाई मला वाटलं मी जर उठलो तर ती बाई येऊन माझ्या डोसक्यावर बसायची, माझ्या खांद्यावर बसायची, मला परेशान करायची, त्यामुळं मी काय उठलो नाही, माझी काही हिंमत झाली नाही. तू जेव्हा आला त्याच वेळेस मी उठलो आणि तुला हे सगळं काही सांगितलं. आता ते जे दोघं जण होते त्यातला एक मित्र असा होता की तो म्हणला की भाई तुम्हाला जी बाई दिसली ना ती नेमकी कशी होती मला सांगसाल का. मग यांनी सांगितलं की लाल साडी होती, केस मोकळे होते आणि असं वाटत होतं की नवीन नवीन थोडंफार लग्न झालेलं आहे, नवी नवरी कशी असते तशा प्रकारची होती आणि ती जोरात ओरडत होती आणि तिनं वरून खाली उडी टाकली होती. तर तो जो माणूस आहे म्हणजे त्याचा जो मित्र आहे दारू पिदाडा तो म्हणला की असं इथं काही आत्तापर्यंत झालं नाही, पण एक गोष्ट झालेली आहे की हे जे लिंब आहे या लिंबाखाली एक बाई मेलेली आहे. त्या बाईनं स्वतःचा जीव दिलेला आहे. तिला काहीतरी छळ वगैरे झाला होता, त्या कारणामुळं ती त्रासली आणि तिनं स्वतःचंच आयुष्य या जाग्यावर संपवून टाकलं. आता त्याच्यानंतर जेव्हा काय व्हायचं ते असं झालं आहे. मग कदाचित ती तर बाई नसेल ना आली. मग तो अजून एक गोष्ट बोलतो की नेहमी या जागेवर आता ते जे शेत होतं, ती जी विहीर होती, तिथं जे झाड होतं ते एक्झॅक्ट रोडच्या साईडला होतं आणि त्या रोडवर नेहमी ॲक्सिडेंट व्हायचे. नॉर्मलचा रोड खेड्याचा, त्या रोडनं जर एखादी बाईक चालली तर ती बाईक अचानक खाली पडायची किंवा एखादं वाहन चाललं आहे तर ते वाहनाचे स्टेअरिंग ॲटोमॅटिक करायचे आणि ते रोडच्या खाली उतरायचे. असा काय मेजर ॲक्सिडेंट नाही झालेला, पण तिथं खूप काही अशा गाड्या आहेत की त्या जागेवर पडलेल्या आहेत आणि त्या जागेवर माणसं मरता मरता वाचलेली आहेत. आणि त्याच्यातली काही लोक म्हणलेली आहेत की बाबा आम्हाला तर काहीतरी आवाज आलेला आहे, तर कदाचित हाच आवाज तुम्हाला आला असेल. आता ही सगळी गोष्ट ऐकल्याच्या नंतर जे ट्रॅक्टरवर चालवणारा मुलगा होता आणि जो त्याचा दुसरा मित्र होता या दोघांच्या मनामध्ये जे त्या बाईचा जो आवाज होता तो फिट्ट बसलेला होता की ती बाई नेमकी कशी ओरडती कशी नाही. आता त्यांच्या डोक्यामधून जाईना, त्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्यही जाईना झालं. आता ट्रॅक्टर चालवण्याचा नंबर तर त्या तिसऱ्याचा होता, पण तो म्हणला की भाई मी ट्रॅक्टर चालवणार आणि जो दुसरा बसलेला त्याचा नंबर नव्हता तोही म्हणला की मी ट्रॅक्टर चालवणार. ते दोघं जणांनी ट्रॅक्टर चालवल्याच्या नंतर अचानक आकाशामध्ये विजा कडकडायला लागल्या. आतापर्यंत आभाळ नव्हतं आकाशामध्ये, सगळं काही सामसूम होतं, पण अचानक विजा कडकडायला लागल्या, आभाळ गडगडायला लागला. यांनी ठरवलं की बाई इथं थांबणं बरोबर नाही, इथून जाऊ आपण, नंतर दिवसा येऊ आणि दिवसा हे काय ते आपलं नांगरून घेऊ. त्यांनी ठरवलं तिथून जाण्याचं. तिथून ते निघले, गावामध्ये आले आणि आपापल्या घरी जाऊन झोपले. यांनी आपापल्या घरी तर सांगितलं पण गावामध्ये जास्त करून कोणाला सांगितलं नाही, कारण की यांना असं वाटत होतं की बाई ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच कळते, आपण जर दुसऱ्याला सांगायला गेलो तर ते उगा आपली मजाक मस्करी करतील, त्यामुळं यांनी कोणाला काही सांगितलंच नाही. आता ही होती पहिली स्टोरी. आता दुसरी स्टोरी. हिंगोलीमध्ये एक माणूस आहे, त्या माणसाचं नाव नाही सांगता येणार. त्या माणसाचा नांदेडला जाताना हायवेवर ॲक्सिडेंट झाला
आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तो माणूस त्याच जाग्यावर बेहोश झाला, म्हणजे तिथं मेल्यासारखा झाला. त्याला तिथून नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं ट्रीटमेंट केल्याच्या नंतर तिथं डॉक्टरांनी असं सांगितलं की हा माणूस मेलेला आहे, हा माणूस जिवंत नाही आहे, आता या माणसाला तुम्ही घराकडे नेऊ शकता. पण तिथले जे डॉक्टर होते ते म्हणले बाबा आम्हाला एकदा पोस्टमॉर्टम करायचे, ते पोस्टमॉर्टम ती प्रक्रिया वगैरे करू दे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला घेऊन जा. आता त्या मुर्दागडामध्ये जे पोस्टमॉर्टम करतात त्या खोलीमध्ये 2-3 असे नंबर लागलेले होते, बाबा या बॉडीचं पोस्टमॉर्टम करायचं आहे आणि तिथून जायचं आहे. तर रात्रीचे 12 का काहीतरी वाजले होते. तर ते पोस्टमॉर्टम करण्यासाठी या माणसाचा मृतदेह त्या खोलीमध्ये नेलं आणि खोपडी फोडण्याच्या छन्न्या वगैरे अवजारं वगैरे ते पूर्ण काय रेडी केलं. इथले डोक्याचे केस वगैरे सगळं काय काढलं. त्याच्या डोक्यावर ते खोपडी भाग 2 करण्यासाठी वार करणारच की यांना काहीतरी काम आठवलं आणि हे त्या खोलीच्या बाहेर आले. ते म्हणले थोड्या वेळानं आम्ही येऊ, पण ते आले नाहीत. नंतर त्यांनी ठरवलं की याचं पोस्टमॉर्टम उद्या सकाळी करूयात, आपण आता जाऊयात, कारण की रात्र खूप जास्त झाली होती आणि त्यांची टायमिंगसुद्धा झालेली होती. तर ते तिथून निघून गेले. तर त्या माणसाचा जो परिवार आहे तो परिवार त्या खोलीच्या बाहेर बसलेला होता. त्यांना सांगितलेलं होतं बाबा झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची बॉडी आम्ही देऊन टाकू. त्या खोलीच्या बाहेर बसलेला होता, रात्रभर तिथं बसलेला होता. आणि सकाळी ज्या वेळेस ते माणसं त्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं तर तो जो माणूस आहे ज्याला मृत्यू घोषित डॉक्टरांनी केलं होतं की बाबा हा मेलेला आहे माणूस, त्याचे हात बोट असे हलायला लागले, त्याची छाती धडधडायला लागली. हे बघून सगळेजण शॉक झाले. आणि जे माणसं आले होते ते बॉडी नेण्यासाठी ते तर तिथून पहिले पळून गेले की मेलेला माणूस कसा जिवंत होईल. आणि तो अक्षरशः आता माणूस जिवंत आहे, हिंगोलीमध्ये तो काम करतोय. आणि त्या माणसाला जर विचारलं की काय झालं तर काय नाही, तो माणूस म्हणतो की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झालता त्यावेळेस जेव्हा माझे डोळे लागले त्याच्यानंतर मला काहीच कळालं नाही. तर अशा काही गोष्टी असतात, अशा काही घटना असतात ज्या काही सत्य घडलेल्या असतात आणि अशा गोष्टीवर ना जास्त विश्वास बसत नाही. माझाही विश्वास या गोष्टीवर बसलेला नव्हता, पण झाले. तर काही लोकांसोबत जर नाही घडल्या तर असं नाही की काही गोष्टी नसतात, असतात. पण आपण आपल्याला सावध राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि सिक्युअर ठेवलं पाहिजे. तर ह्या होत्या आजच्या कथा. जर तुम्हाला आवडल्या असतील तर यांना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर इंस्टाग्रामची मी ID तुम्हाला देतो, त्या IDवर मला तुम्ही DM करू शकता किंवा SMS करू शकता. तुम्ही तिथं मला सांगू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक छोटासा परिवार होता. ज्या परिवारामध्ये नवरा बायको सासू सासरे असला प्रकारचा परिवार होता. म्हणजे त्या परिवारामधला जो काय माणूस आहे त्याचे आई वडील, त्याची बायको आणि तो. आता या स्टोरीमध्ये मुख्य जे किरदार आहे, मुख्य जे पर्सन आहे ते आहे त्या घरची सून, म्हणजे त्या माणसाची बायको. आता परिवार छोटासा आहे, त्या परिवारामध्ये कसलीच प्रॉब्लेम नाही, फक्त एक प्रॉब्लेम आहे. आणि ती प्रॉब्लेम एवढी मोठी पण नाही म्हणता येणार आणि एवढी छोटी पण नाही म्हणता येणार. पण ती प्रॉब्लेम जर खेड्यापाड्यामध्ये झाली तर आजूबाजूचे जे खेड्यापाड्यातले लोक आहेत आणि आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांना ती प्रॉब्लेम फार मोठी वाटते. तर तशा प्रकारची त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होती. आणि ती प्रॉब्लेम होती की त्या फॅमिलीमध्ये जी ती स्त्री होती ती कधी आई बनू शकत नव्हती. आणि असंही नाही की तिचा नवरा असा म्हणला की तू आई बनू शकत नाही तर काय झालं, मी दुसरी बायको घेऊन येतो, असंही तिचा नवरा म्हणला नाही. त्या दोघं जणांचं एवढं जास्त प्रेम होतं, तिचा नवरा म्हणला की ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, तुला लेकरूबाळ होत नाही ना तर नको होऊ देऊ, आपण एकमेकासाठी आहोत, मरेपर्यंत आपण एकमेकांना साथ देणार आहोत आणि द्यायची सुद्धा. असंही आजकालचे लेकरं कोणाच्या मायबापाला जगवत नाही आहेत. जर कर्म चांगले असतील तर लेकरं चांगले निघतात आणि कर्म चांगले नसतील तर लेकरं खराब निघतात. न जाणून जर आपल्या गेल्या जन्माचे काही कर्म खराब असतील त्यामुळे आपल्याला आता लेकरं होत नसतील, त्यामुळे आता या जन्मामध्ये आपण चांगले कर्म करूयात, एकमेकाचा साथ निभवूयात, एकमेकांसोबत प्रेमानं वागूयात आणि आपलं जीवन सुखरूप पद्धतीनं संपवूयात. आणि तिचे जे सासू सासरे होते त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की बाई ठीक आहे ना, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, लोक जे म्हणतील ना म्हणू दे, त्या लोकांचं आणि आपलं काही घेणं देणं नाही आहे. तुला लेकरं झाले किंवा नाही झाले तरी सुद्धा लोक येऊन तुला काय बोलणार नाहीत. लेकरं झाले तर तुला कोणी 4 पेढी नाही चालणार, त्यांनी नाही झाले तरी तुला कोणी सहानुभूती नाही देणार, उलट नाव बोडं ठेवतील. तर असला यांच्या परिवारामधला विषय होता. आणि बाकीच्या सगळ्या काही गोष्टी होत्या ना त्या एकदम सुरळीत होत्या, एकदम सुरळीत आणि इतक्या आनंदमय की आजूबाजूची जी पण लोक आहेत त्यांनी यांच्याकडं परिवाराकडे लक्ष दिलं तर त्यांच्याशी जळून उठणार.
कारण बघा ना, कोणाच्या घरामध्ये जर अशी काही प्रॉब्लेम असेल आणि या प्रॉब्लेम असून सुद्धा त्या घरामधले जे लोक आहेत ते एकमेकासोबत हसत खेळत राहत आहेत, चांगलं मिळून मिसळून राहत आहेत, चांगल्या पद्धतीनं जगत आहेत, तर आजूबाजूला काही जळकुकडे लोक असतात ज्यांची नजर फार खराब असते, त्यांना चांगलं दिसत नाही. तसंच यांच्यासुद्धा परिवाराच्या आजूबाजूला राहणारे जळकुकडे लोक होते. आता यांचा जे परिवार आहे ते चांगलं राहिलेला अजिबात खपत नव्हतं. काही दिवस जातात, काही महिने जातात, काही वर्ष जातात, सगळं काही सुरळीत होतं. पण अचानक तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा जो नवरा आहे त्याला थोडासा मार लागतो. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. तिथं नेल्याच्या नंतर तो 8 ते 10 दिवस ॲडमिट राहतो. त्याच्यानंतर तो सुरळीत चांगल्या पद्धतीनं चांगला होतो, घरी येतो, जेवण वगैरे करतो, 2 दिवस घरी आराम करतो आणि तिसऱ्या दिवशी अचानक तो बाथरूममध्ये खाली पडतो. पडल्याच्या नंतर त्याचं जे शरीर आहे ते जागेहून हालत नव्हतं. असं वाटत होतं की त्याच्या शरीराला कुणीतरी कुंटलाचा गोटा बांधलाय आणि खाली होडून धरलाय. त्याची बायको येऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न करते, त्याचा बाप येऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं शरीर उचलत नव्हतं. त्याला स्वतःही उठता येत नव्हतं. अचानक हे सगळं झालं, सगळं निवांत झालं. 2 दिवस चांगला आराम केला आणि तिसऱ्या दिवशी तो बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला तर बाथरूममध्ये तो सहज खाली पडला आणि पडल्याच्या नंतर त्याचं शरीर उचलता येत नव्हतं. त्याच्या बापालाही, त्याच्या बायकोलाही, त्याच्या माईलाही. जेव्हा बाहेरून दुसरे माणसं आणले त्यावेळेस त्या माणसांना ते शरीर उचललं गेलं आणि ते माणसांना हे सांगत होते की बाबा याचं जे शरीर आहे ते फार जड लागू लागलं, याचं उचलत नव्हतं. ते माणसं म्हणत होते की नॉर्मली तर लागू लागलं 60-65 किलोचं. आणि तो माणूस थोडा दुबळा पतला होता, जास्त त्याचा स्ट्रॉंग नव्हता, 70-75चा, 60-65 किलोचा तो माणूस होता. आता असं म्हणल्याच्या नंतर या 3 जणांना शॉक लागला की यार आपल्याला इतकं जड का लागत होतं. आता तो जो बाथरूममध्ये पडलेला होता, आता त्याचं नाव आपण ना नॉर्मली बाळू असं ठेवूयात. तो बाळू बाथरूममध्ये पडलेला होता. त्यालाही कळत नव्हतं की तेही म्हणत होतं की मलाही माझं शरीर उचलत नव्हतं, माझ्या शरीरामध्ये कुठंच मला ताकद जाणवत नव्हती. मग बाहेरचे लोक आले, त्याला उचललं, बाजूवर ठेवलं, पाणी वगैरे पाजलं. त्याच्यानंतर तो जाग्यावर आला आणि तो विचार करत होता की मला अचानक असं का झालं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हणले की बाबा नाही, तुमच्या शरीरामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मग तुम्ही असं का करताय, म्हणजे तुमच्यासोबत झालं कसं. आता हे तर डॉक्टरांना सुद्धा कळणं गेलं. मग आता बाळूची बायको, बाळूचा बाप, बाळूची आई परेशान, हे नेमकं असं झालं कसं. मग त्यावर बाळू म्हणला की ठीक आहे बाबा, जाऊ द्या, झालं ते झालं, एखादा योगा असेल किंवा कोणती नस वगैरे चपली असेल त्यामुळे माझं शरीर खाली पडलं असेल आणि त्याच कारणामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाली असेल. तर मग तो विषय तिथं ते सोडून देतात. परत 2 दिवस होतात. 2 दिवसाच्या नंतर तो जो बाजूवर झोपलेला असतो त्याला उठून बसता येत नव्हतं. आता त्याला बोलताही येत नव्हतं. आता रोज त्याची जी बायको आहे ती जेवण वाढून आणायची, तिथं बसायची, त्याला खाऊ घालायची, त्याच्यासोबत बोलायची, गप्पा गोष्टी करायची आणि तो रोज सकाळी उठायचा आणि घरातल्या घरात फिरायचा. पण या दिवशी तो उठला नाही. बघा, आज पडला, परत 2 दिवस मधात गेले, परत पडला. म्हणजे दवाखान्यामधून आल्याच्या नंतर 2 दिवस त्यानं घरी आराम केला, त्याच्यानंतर पडला, त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस चांगला राहिला, आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा बाजावर पडलेला होता, तो उठलाच नाही. नाहीतर तो रोज सकाळी उठून घरामध्ये थोडाफार व्यायाम करायचा. त्याच्या बायकोने विचार केला की आजही उठले का नाहीत. तिला वाटलं की थोडंफार असेल, कटाळा वगैरे आला असेल. तिने जेवण वगैरे वाढलं, त्याच्यापाशी गेली आणि त्याला उठा म्हणायली जेवायला. तो फक्त असा बघतोय, त्याला त्याची मान पण अशी वाकवता येत नाही, फक्त असा बघतोय. त्याची बायको म्हणते उठा, जेवण करा, तुमच्यासाठी मी ताट आणलंय वाढवून. तो फक्त बायकोकडे बघतोय. तर तिला कळत नाही की नेमका हा बघायला का. ती काय करते, त्याच्या हाताला पकडते आणि उचलण्याचा प्रयत्न करते. सेम तीच फिलिंग ज्यावेळेस तो बाथरूममध्ये पडला होता, सेम तीच फिलिंग, तेवढंच वजन तिला लागायला लागलं. तू पळत जाते सासऱ्यासमोर आणि सासऱ्याला म्हणते की अहो मामा, त्यांना सेम तशी प्रॉब्लेम झाली त्या दिवशी आपल्याला बाथरूममध्ये झाली होती तशी. आता यावेळेस ते काय करतात, डॉक्टरांना सुद्धा फोन लावतात. डॉक्टर येतात, बाहेरचे माणसं येतात, बघतात तर ते उचलता येत नव्हतं. डॉक्टर तिथंच झोपल्या जागी त्याचा चेकअप करतो. तर तो म्हणतो की बाबा यांच्या शरीरामध्ये तर काय प्रॉब्लेम नाहीये, मग असं वर उचलता काय येत नाहीये. जे आजूबाजूचे लोक येतात ते बघतात, ते उचलून बघतात, तरी उचलता येत नाही. कम्प्लिटली 3 घंटे तो बाजावर तसा पडून होता. आणि मग अचानक त्याला असं वाटलं की माझ्या अंगात जीव आलाय आणि तो उठून बसला. एकदम घामाझोकळे झाला, एकदम घामाझोकळे. त्याला कळत नव्हतं की नेमकं इतका घाम आला कसा. सगळेजण सुनसान होतात, जातात आपापल्या घरी. त्याची बायको म्हणते हो तुम्हाला असं का होतंय. मागं झालं, 2 दिवस आड गेले, पुन्हा त्याच्यानंतर झालं. काय
वाटते का तुम्हाला, कसं वाटतं शरीरामधून? तर त्याने सांगितलं की बघ, मी सांगतो तुला, पण तुला मजाक मस्करी वाटेल, पण मला तसं जाणवलं. त्याची बायको म्हणते की काय जाणवलं, तेच सांगा ना, तुम्हाला काय जाणवलं ते. तो म्हणतो की मी जसा जमिनीवर असा पडलो पहिल्या वेळेस, त्यावेळेस मला असं वाटलं की मला खालून कुणीतरी धरलंय. मला उठता येत नव्हतं. माझा शरीराचा प्रत्येक पार्ट मला असं जाणवत होतं की कुणीतरी खाली ओढून धरलंय. आणि इथेही जेव्हा मी बाजूवर पडलेला होता, मला माझं शरीर हलवता येत नव्हतं, त्यावेळेसही मला असं वाटत होतं की माझं शरीर कुणीतरी धरलंय, इतकं गप्पी धरलंय की मी आतून किती पण ताकद लावतोय, पण ती ताकद लागतच नाही. ती ताकद माझ्या त्या याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि पोहोचली तरी पण माझी ताकद इतकी कमी पडतीये की मी तिथं असं म्हणजे वर येऊ शकत नाही, असं मला जाणवतं. आता त्याच्या बायकोला कळत नाही. त्याची बायको मस्त शांत बसते, विचार करते की ठीक आहे, झाला असेल असं काही. परत 2 दिवस जातात. 2 दिवस परत चांगले. परत 3ऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याला परत तीच प्रॉब्लेम, शरीर हलवता येत नव्हतं. आता त्यावेळेस त्याला बोलता येत होतं, पण शरीर हलवता येत नव्हतं. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणले की बाबा, पॅरालाइज होण्याचे काहीतरी चान्सेस दिसायलेत, यांना तुम्ही काय करा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मोठ्या, तिथं बघा, ट्रीटमेंट करा, काय म्हणतो ते डॉक्टर बघा आणि घरी आणा. मग डॉक्टरांनी सांगितलं तशा प्रकारे हे जातात, ट्रीटमेंट करतात आणि डॉक्टरांनी जे काही मेडिकल वगैरे दिलेले ते सगळं घेऊन येतात. आल्याच्यानंतर डॉक्टर सांगितलेलं असं बाबा 15 दिवस यांना असे प्रॉब्लेम होऊ शकते, 15 दिवसाच्या नंतर सगळं काय सुरळीत होईल. आता बघा, त्यावेळेस ना त्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, चुलीवर स्वयंपाक करायच्या, चुलीवर सगळं काय करायचे. तर मग जी ही बायको आहे, बाळूची बायको, तिला रोज शेतामध्ये जावं लागायचं, शेतामधलं काम करावं लागायचं. आणि शेतामधून येता वेळेस ती काय करायची, काटका असतात ना वाळलेले बिळे, ते जमा करायची, त्यांची मोळी बांधायची आणि घरी जाळण्यासाठी घेऊन यायची. तर ती शेतामध्ये गेली. आता त्या दिवशी होती अमावस्येची रात्र, म्हणजे अमावस्येचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजता अमावस्या चालू होणार होती. तर ही गेल्याच्या नंतर संध्याकाळी 4 ते 5 वाजता घराकडे यायचा असा निर्णय केला हिनं. तर शेताच्या थोडंसं दूर एक थोडंसं जंगल टाईप एरिया होता, असतं ना त्या माळावर एखाद्या झाडाचा झाडझुडपं असे गच्च, तशा प्रकारचे झाडझुडपं होते. आणि हिला ना जळतण आणण्यासाठी ती नेहमी तिकडे जायची. पण ही ज्या जागेवर जायची तिथं थोडं जळतण कमी होतं. मग हिनं आज ठरवलं की आपण काय करू, आपण जरा दुसरीकडे जाऊया जळतण आणण्यासाठी. तर मग ही दुसरीकडे जाते. आता जाता जाता संध्याकाळीचे 4 वाजले होते शेतातून निघण्यासाठी. 4 वाजता ती जळतण आणण्यासाठी गेली, तर तिला 1 घंटा लागला त्या जागेवर जाण्यासाठी. बघत बघत जळतण तिथं गेली. तिथं गेल्याच्या नंतर तिला ना एक असा मोठा असा जळतणाचा असा हे पडला, फास पडलेला दिसला तिला. लाकडं असतात असे मोडून तोडून टाकलेले, तिथं असे पडलेले दिसले. ती जाते, ते लाकडाचे छोटे छोटे मोडते आणि जळतणाची मुळी तयार करायला मागं लागतात. तिला वाटलं की बाबा आपली तर लक लागली आहे. तुम्हाला माहिती असेल, माळाला जे झाडं असतात ना ते थोडेसे फुफ्फुस असतात आणि त्यांचं वजन तेवढं जास्त नसतं. त्यामुळे हिनं ठरवलं की जे काय 2-3 फरळं पडलेले आहेत ना ते उपसूयात, त्याला मोडूयात आणि उचलून आपल्या घराकडे घेऊन जात, की मिळून 2 दिवस तरी आपल्याला जळतण आणायचं काम नाही. तर ती फरळं काढू लागली, मोडू लागली, ठेवू लागली, काढू लागली, मोडू लागली, ठेवू लागली. आणि ती जसे जसे फरळं काढत जाऊ लागली तसे तसे तिथले फरळं संपत होते. आणि जे शेवटचं फरळ होतं ते जेव्हा तिनं काढलं, त्याच्या खाली एक मंदिर टाईप काहीतरी बांधलेलं होतं. आता ते जेव्हा तिनं पाहिलं ते तिच्याकडे लक्ष ठेवते, बघते नेमकं काय आहे काय नाही. त्या मंदिरामध्ये पाहते तर मंदिरामध्ये काहीच नसतं. बघा, थोडीशी अशी कमान असते, देवपाठ असताना आपलं तशा प्रकारचं एक मंदिर बनवलं असतं गोट्याचं, आणि ते एका झाडाखाली असतं आणि त्याच्यावर फरळ पडलेले असतात आणि त्याच्यामध्ये काहीच नसतं, एकदम रिकामं असतं ते. हे सगळे फरळ बांधते. फरळ बांधल्याच्या नंतर मुळी बांधते त्याची आणि डोक्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करते, पण हिला ती मुळी उचलता येत नाही. ती जड होती मुळी, खूप मोठी मुळी बांधते जळतणाची, तर ती जड होती, तर हिला उचलता येत नाही. तर खूप परेशान होते. परेशान होऊन 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 तिथं बसते. बसल्याच्या नंतर तिचं लक्ष त्या मंदिराकडे जातं. ती विचार करते की हा मंदिर बांधलं कशामुळे असेल. मग तिला वाटतं की याच्या खाली काहीतरी समाधी वगैरे असेल कोणाची. मग त्यावर परत विचार करते की या माळामध्ये इथं समाधी, इथं तर कोणाचं काहीच नाही आहे, इथं सरकारचं आहे सगळं. आणि परत मंदिर आहे तर ठीक आहे, समाधी असली तरी ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे ना, एखादा गोटा म्हणा किंवा शेंदूर लावलेला एखादा देव म्हणा, काहीतरी असायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तसं काहीच नव्हतं, रिकामं देऊळ असल्यासारखं होतं, छोटंसं देऊळ असं एवढं असं. तर ही तसा विचार करते.
तेवढ्यात परत तिचा विचार बदलतो आणि असं म्हणतो की चला मोळी उचलण्याचा प्रयत्न करू, आता एकदा ट्राय करू. नाही उचलली तर हिला सोडून हिच्यामधले जे काही जळतं नाही ते थोडंसं कमी करू, आपल्याला जेवढं उचलतं तेवढं बांधून घेऊन जाऊ. मग ही उचलण्याचा प्रयत्न करते, उचलत नाही, ही जळतण खाली ठेवते. मग ती जळतण सोडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिच्या कानावर एक आवाज येतो, मी उचलून देऊ का? ही आजूबाजूला बघते, हिच्या गावात कोण आहे, कोणी दिसत नाही हिला. आता भीती वाटते ना, जंगल टाईप एरिया आहे, झाडाझुडूप आहेत आणि असं अचानक कोणी बोललंय तर बाई माणूस दचकतं. तिला भीती वाटते. ती पदर वगैरे नीट करते, पदर सांभाळते, आजूबाजूला बघते. सुरुवातीला तिला वाटलं की माझा भास आहे. त्याच्यानंतर परत आवाज येतो, मी उचलून देऊ का? ही म्हणते की कोण आहे, कोण आहे आणि समोर या. तो म्हणतो की मी समोरच आहे, फक्त तुला दिसत नाही. मग ही म्हणते की दिसत नाही तर मग तुम्ही मला उचलून कसं देणार आहेत? माझे खिल्ली उडवत आहेत. मी आत्ता वॉर्निंग देऊन सांगते, चुपचाप माझ्या समोर या, नाही तर माझ्या एवढं वाईट नाही. समोरून आवाज येतो, माझं कुणीही वाईट करू शकत नाही, मी लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. तू सांग, तुला उचलून देऊ का? आता असं म्हणल्याच्या नंतर हिला थोडंसं विचित्र वाटलं. तो म्हणला ना की मी लोकांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून. आता ती थोडंसं विचारात पडली. तिनं पुन्हा प्रश्न विचारला, इच्छा पूर्ण करतो म्हणजे? तो म्हणतो की हां, मी कुठलीही इच्छा पूर्ण करतो. आता तिच्या डोक्यामध्ये तिच्या नवऱ्याच आलं. ती म्हणली की माझी इच्छा पूर्ण होईल का? तो म्हणला की हां, तुझी पण इच्छा पूर्ण होईल. तू सांग, तुला काय करायचंय? आता ही म्हणली मजाक मध्ये, म्हणजे हिला तेवढं म्हणजे 70% खरं वाटत होतं आणि 30% खोटं वाटत होतं. आवाज येत होता पण हिला वाटलं ना की बाबा भोळं मन असतं, त्या टायमाला माणसाला काही कळत नाही. माणसाच्या मागं जर काही परेशानी असल्या, माणसाला जर काही त्रास असला तर माणसाला काही सुधरत नाही. माणसाला काय करू काय नाही त्याला काही सुधरतच नाही. तो निर्णय घेऊ शकत नाही. त्याला कोणी काही जरी करण्याचा प्रयत्न केला ना, तो तसा वागतो. त्याला वाटतं की काही जरी झालं ना तर माझं हे काम निघायला पाहिजे, माझं व्हायला पाहिजे. तसं हिलाही वाटलं की माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याच्या अंगावरून वारा गेल्यासारखं आहे. मला माझ्या नवऱ्याला सरळ करायचंय, मला माझ्या नवऱ्याला चांगलं करायचं, मला माझ्या नवऱ्याला स्वस्थ बनवायचं. तू बनवशील का? तो म्हणला की हां, मी 5 मिनिटात तुझ्या नवऱ्याला स्वस्थ बनवू शकतो. ती आनंदी झाली. आनंदी झाल्याच्या नंतर म्हणले की हां बनव. मग तो परत म्हणला, पण याच्या मागे एक आठ आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर तिला ना राग आला. तिला वाटलं की असंच कोणीतरी आहे, लपलंय आणि लपल्याच्या नंतर तो असा म्हणून मला बोलतोय आणि जेव्हा मी हो म्हणल त्यावेळेस तो माझा गैरफायदा उचलल, असं तिला वाटलं. मग ती परत रागवली. तिने शिवी दिल्याच्या नंतर म्हणले की एकदा आणि एकदा क्लिअर भाषेत सांगते तुला, तू जो कोणी पण आहेस ना समोर ये, नाही तर तुझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. म्हणलं की मी तुझ्या समोरच आहे आणि अजून जर समोर आलो तुझ्या तर तुला भीती वाटेल, तू पळून जाशील. ते म्हणले की नाही, मी भीत नाही, मी पळून जात नाही, तू फक्त समोर असून किती डेंजरस असणार आहेस तू जर इच्छा पूर्ण करणार आहेस तर तू ये समोर. तू म्हणला की मी समोर येतो पण तू भिवू नको. ते म्हणले की नाही भीत मी, तू काय राक्षस आहेस का कुठला? तो म्हणला की हो, मी राक्षसच आहे. मग हिला अंगाला घाम सुटला. घाम सुटल्याच्या नंतर ही थोडीशी थांबली. मग हिने विचार केला की या जगामध्ये कुठले राक्षस आणि कुठलं काय, उगाच फिरवत असेल हा आपल्याला. हिनं थोडीफार हिंमत केली आणि म्हणली की हा ये, तू असो कुठलाही राक्षस तू ये. तेवढ्यात जे प्रकाश असतो पडलेला, आता संध्याकाळच्या 5-5:30 वाजता केवढा प्रकाश असतो, नॉर्मली असतो ना, तर तो अचानक अंधार गुडूप झाला. पूर्ण अंधार, जे काही दिसायचंय ते पूर्ण एकदम असं काळोखामध्ये विलीन झाल्यासारखं झालं पूर्ण. आता हिला कळलं, हिला वाटायला की बाबा खरंच राक्षस आहे, आता तर मी मेले, आता तर माझं काही खरंच नाही. आणि तेवढ्यात समोर एक व्यक्ती उभा राहतो. त्याच्याकडे बघते, एकदम स्तब्ध एका जाग्यावर उभी राहते. त्या व्यक्तीचे जे बोटं असतात ते थोडेसे लांब लांब असतात. चेहरा लांबुळका असतो, खूप जास्त लांबुळका असतो. त्याचं शरीर पण खूप असं उंच असतं आणि मोठं असतं. हे बघते तर हिला भीती वाटते, कारण की तो पूर्णपणे लाल बुंद असतो, पूर्ण लाल असतो. आणि असं वाटत नाही की त्याच्या अंगावर एखादी स्किन आहे किंवा काय आहे, तर असं वाटतं की ते एक हड्डीचा सापळा आहे, त्याच्यावर मांस आहे,
आणि ते मासाचा एक आकार आहे. अशा प्रकारे तो माणूस हिला दिसायला लागला. हिला घाम सुटला, ही थरथर थरथर कापायला लागली. तो ती मुळी एका अशा 2 बोटामध्ये उचलतो आणि तिच्या डोक्यावर ठेवतो. जसे डोक्यावर ठेवलं तसं सगळं काही गायब होतं अचानक. आणि तो परत म्हणतो, बघ वाटली ना बेटी. ती अजिबात काही बोलत नाही आणि कणकण निघून जाते. निघून गेल्याच्या नंतर घरी जाते, स्वयंपाक वगैरे करते, नवऱ्याला खाऊ घालते आणि झोपते. पण झोपल्याच्या नंतर जे दृश्य तिनं पाहिलेलं असतं ते कुठं चाललं तिच्या डोळ्यासमोरून. ते तिच्या डोळ्यासमोरच फिरायलंय, जाता जाईना. ती विचार करते की हे विसरायचं मला, झोपी जायचं, हे विसरायचं मला, झोपी जायचं. पण ती विसरतच नव्हती. आणि त्यावेळेस तिला कुठंतरी थोडं थोडं खरं वाटत होतं की जो तिचा नवरा म्हणत होता तिला की मी जितक्या वेळेस खाली पडलो तितक्या वेळेस मला खालून कुणीतरी धरलं होतं, ती गोष्ट तिला आता खरी वाटायला लागली होती. कारण की हिच्यासोबत हे प्रकार घडलेला होता. मग ही हळूवार नवऱ्यापाशी जाते, नवऱ्याला म्हणते की माझ्यासोबत ना एक गोष्ट घडली. तिचा नवरा म्हणतो की काय? जी गोष्ट झालेली आहे ती सगळी गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगते. तिचा नवरा आश्चर्यचकित होतो की असं कसं काय? तिचा नवरा म्हणला की मग तू काय केलंस? ती म्हणली की मी म्हणले की माझ्या नवऱ्याला सरळ करत असला तर. तो म्हणला की 1 8 आहे. मी शिव्या दिल्याच्या नंतर मी म्हणलं की तू असं असं कर म्हणून ये. आणि तर मी आले परत इकडं. तिचा नवरा गप्प राहिला आणि शांत झोपला. आता तो काही बोलला नाही. आता हिला वाटलं ना की बाबा मी जर भिले नसते तर माझा नवरा चांगला झाला असता आणि माझ्या नवऱ्याला वाईट वाटले. हिनं ठरवलं की मी दुसऱ्या दिवशी पण तिथं जाणार. ती रात्र जाते. रात्र गेल्याच्या नंतर तिचा नवरा म्हणतो की बाबा तू कोणीकडे सांगू नको, लोक आपल्याला हसतील. आता तिच्या नवऱ्यालाही तेवढं काय खरं वाटत नव्हतं. मग ती परत दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला त्या जागेवर जाते. तिथे गेल्याच्या नंतर ती आवाहन करते की काल मी तुम्हाला भेटले होते, काल मी तुम्हाला बोलले होते, तुम्ही मला दिसले होते, आज माझ्याजवळ या. म्हणजे मला तुम्ही भेटा, मला तुम्हाला बोलायचंय, मला माझी इच्छा मागायची आहे. एकदा दोनदा बोलवते पण येत नाही. तो शांत बसतो. ती जाते त्या देवळापुढं बसते. तिथं बसून त्याला म्हणते की मला इच्छा मागायची, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही समोर या. खूप वेळ बसते. वेळ बसल्याच्या नंतर तिला आवाज येतो की बोल, काय इच्छा आहे तुझी? ती म्हणते की मला माझ्या नवऱ्याला स्वस्थ करायचंय. परत तो म्हणतो की हां पण एक अट आहे. ती म्हणते कोणतीही अट असो, काहीही असो, मी माझ्या नवऱ्याला चांगलं करण्याच्या पाठीमागं मी काही पण द्यायला तयार आहे. तो म्हणतो की अट ऐकून घे आणि नंतर निर्णय कर. ती म्हणते की मला अट नाही ऐकायची, मला पहिले माझ्या नवऱ्याला स्वस्थ करायचं आणि त्याच्यानंतर जे होईल ते मी सांभाळून घेईल. तो मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू जा घरी, तुझा नवरा स्वस्थ झालाय. मग ही उठते आणि घरी येते. घरी आल्याच्या नंतर तिचा नवरा असा एकदम असा खुश, त्याच्या चेहऱ्यावर तेज, अंगामध्ये एकदम अशी एनर्जी फुल भरलेली. ती खुश, तिचा नवरा खुश, तिचे मायबाप खुश, सगळे खुश, एकदम खतरनाक पद्धतीनं सगळे. आता असं झाल्याच्या नंतर सगळेजण असा खुश राहिले, तिचा नवरा खुश. 2-3 दिवस गेले. ते जे औषध वगैरे घ्यायचं ते घ्यायचंही काम पडलं नाही. त्याला जो अशक्तपणा यायचा तो अशक्तपणाही नाही. तो एकदम तंदुरुस्त आणि एकदम हॅपी. 4-5 दिवस होतात. नवरा खुश राहतो, चांगला राहतो. नवरा ठरवतो की आता मी कामाला जाणार. मग 5-6 दिवसाच्या नंतर तो कामाला जायला तयार झाला. मग कामाकडं जाता येता दुसरी अमावस्या येते. दुसऱ्या अमावस्येपर्यंत हिला काहीच वाटलं नाही. हिला सुरुवातीला 2-4 दिवस वाटलं की ती आठ कोणती आहे हिची मला ऐकू येऊ लागली. पण नंतर ही हळूहळू विसरत गेली. मग अमावस्या आली. अमावस्या आल्याच्या नंतर सगळेजण जेवून खाऊन संध्याकाळी झोपी जातात. पलंगावर 2 जण झोपलेले असतात. थोडाफार रोमॅन्सही करतात आणि आपले झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर हिला स्वप्नामध्ये तोच व्यक्ती दिसतो जो व्यक्ती हिला त्या जंगलामध्ये दिसला होता आणि त्याच जाग्यावर. तो हिला म्हणतो की माझी एक आठ होती, तू आठ ऐकली नाहीस, काहीच नाहीस, तुझं काम झालं, तू गेलीस. मला माझी आठ पूर्ण करायची. मला माझी आठ म्हणजे जी काय शर्यत आहे ती पूर्ण करायची. ती म्हणते की बाबा काय देऊ शकते मी तुला, सांग, तुला जे पाहिजे ते तू घे. आता तो म्हणतो की बघ, माझी आठ अशी आहे, तुझा जो ग्रह आहे म्हणजे तू मंगळात जन्मलेली आहेस आणि मला तुझ्यासारखी एक स्त्री पाहिजे
आणि तुझ्या पोटून जो मूल जन्माला येईल मला त्याची बळी पाहिजे. आता ही हसायला लागली, स्वप्नामध्ये बरं का हसायला लागली. हे म्हणले की अहो मी आईच होऊ शकत नाही, तर तुम्ही कसं म्हणसाल की माझं मूल तुम्हाला पाहिजे. तो म्हणला की मला पाहिजे, ही माझी आट आहे, जर होत नसेल तर मला तुझ्या नवऱ्याचा जीव घ्यावा लागेल. आता असं म्हणल्याच्या नंतर ती एकदम आरबळली, एकदम घाईभरली. तिला घाम सुटला. ती स्वप्नामध्ये तिला घाम सुटला, पण बाहेर शरीराला सुद्धा तिला घाम सुटला. ती तरपडत होती त्या बेडवर. तिचा नवरा आजूबाजूला बसून तिला हलवत होता, उठवत होता, पण ती उठत नव्हती. ती बोलत होती. ती म्हणली पण हे कसं शक्य आहे. म्हणला की शक्य आहे, उद्या तिथं ये जिथं मी तुला भेटलो होतो तिथं, म्हणजे समोरच्या अमावस्येला. ती हो म्हणली आणि मग तिचं स्वप्न तुटतं. स्वप्न तुटल्याच्या नंतर स्वप्नातून जागी होते. जागी झाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याला सगळं काय सांगते, मला स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं आणि तो का सगळा काय प्रकार झाला. आता यावेळेस तिच्या नवऱ्याला वाटलं की अरे बापरे, हे तर एकदम खरं आहे. जसं ऐकलं होतं आपण, जसं बायकोनं सांगितलं होतं, हे तर खरं आहे. आता करायचं काय. तो म्हणला की काय होत नाही, जाऊ नको तिथं, काही गरज नाही. पण बायांचं मन कसं असतं ना, त्यांना भीती घातली, त्यांना काय वाटलं तर ते एकदम अशा भाळून जातात. त्यांना वाटतं बाबा कशाला विनाकार. तिसरी अमावस्येची दिवस येतो, ती जाते. तिथं गेल्याच्या नंतर ती जशी त्या जागेवर जाते तिथे एक सर्कल बनलेला असतो, म्हणजे झाडून काढलेलं असतं, पालापाचोळा पडलेला असतं, तो पूर्ण झाडून काढलेलं असतं. आणि झाडून काढून जे असं बनलेलं असतं ते पूर्ण सर्कल बनलेलं असतं. आणि त्याच्यानंतर ती तिथं पाहते, ते मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये एक दिवा लावलेला असतो आणि तिथं जाते आणि तिथं म्हणते की मी आली. आता तिथं एक नाही ना दोन नाही, तिला गुंगी येते. जशी झोप येते ना आपल्याला तशी गुंगी येते आणि ती खाली पडते. ती जशी उठते, काही वेळाच्या नंतर उठते, तिला जाग येते. उठल्याच्या नंतर ती उठते, बघते तर ती तिच्या बेडवर झोपलेली असते रात्री. आणि तिचं जे शरीर आहे ते पूर्णपणे कुंकवानं लाल झालेलं असतं. ती पटकर उठते आणि बाथरूममध्ये जाते, आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते, ते कुंकू वगैरे काढते आणि झोपते येऊन. परत दुसरी अमावस्या येते. दुसऱ्या अमावस्येला तिला आपोआप त्या जागेवर जाते. ती आपोआप तिथं गेल्याच्या नंतर परत तशी तिथं बेहोश होते. परत ती तिच्या घरी येते, म्हणजे ऑटोमॅटिक घरी येते, पलंगावर उठते, तिथं पडते आणि पलंगावर उठते, तिथं पडते आणि पलंगावर उठते. आणि त्याच्यानंतर ती स्वतःला त्या कुंकवाच्या याच्यामध्ये भरलेली पाहते. ती जाते, परत आंघोळ करते, नेते. असं 2 ते 3 अमावस्या होतात. आणि 3 अमावस्या झाल्याच्या नंतर तिला उलट्या व्हायला लागतात, तिला अन्नाचा वास यायला लागतो, तिला परेशानी व्हायला लागते. त्यावेळेस ती दवाखान्यामध्ये जाऊन चेकअप करतात. तो हॉस्पिटलमधले डॉक्टर म्हणतात की तुम्ही आई होणार आहात. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या घरचे सगळेजण खुश, सगळेजण आई होणार, आई होणार, आई होणार. आता म्हणजे सगळ्या गावामध्ये तिच्या नवऱ्यानं पेढे वाटले. मुलगाच हो की मुलगी हो काही घेणं देणं नाही, पण सगळ्या गावामध्ये पेढे वाटले तिनं, म्हणजे त्यानं. कारण की जी बाई आई होऊ शकत नाही, जी आपण आशा सोडून दिली होती, ती अचानक आई होणार. पण यांना माहिती नव्हतं की तिला जे मूल होणार आहे ते कुठलं आणि कसं होणार होतं आणि किती भारी, म्हणजे काय होणार होतं ते यांना माहिती नव्हता, अंदाज नव्हता. तर बरेच दिवस जातात. बरेच दिवस गेल्याच्या नंतर जे ती स्त्री आहे ती या अमावस्येला सुद्धा त्या जागेवर जाते. पण यावेळी जेव्हा ती तिथे जाते त्याच्या काही वेळाच्या नंतर तिचा नवरा कामावरून लवकर घरी येतो. आता त्याला माहीत झालेलं असतं की आई होणार आहे, त्यामुळे लवकर घरी येतो. लवकर घरी आल्याच्या नंतर ती घरात दिसत नाही. मग घरातल्यांना विचारते कुठं गेली, ते आम्हाला माहीत नाही, ती जराशी बाहेर गेली, बाहेर जातो म्हणून गेली, ती अजून आली नाही आहे. तर मग हा बघत बघत शेताकडे जातो. शेताकडून बघत बघत येतो. तर याला काय वाटतं आणि काय नाही काय माहीत, याला त्या जागेकडे जावं वाटलं. मग हा तिथे जातो. तिथे गेल्याच्या नंतर बघतो तर याच्या पायाखालून जमीन सरकते, अशी की याला अजिबात अपेक्षा नसते. हा खाली बसतो, ते सगळं दृश्य पाहून झाडाला टेकून असा रडतो. कारण की जे समोर बघितलं तो खूप भयानक. आणि समोर जे काही बघितलंय ना त्याच्यामध्ये असं होतं की या बाळूची जी बायको आहे ती तिथं पहिले गेली. आता ती सांगत होती काय केलं तिनं. तिथं गेली. तिथं गेल्याच्या नंतर ती तिथं बेहोश झाली त्या जागेवर. तिथं जे झाडून काढून जे राऊंड बनवलेला होता, बेहोश झाल्याच्या नंतर ती परत उठते. म्हणजे त्या टायमाला ती तिच्या शरीरामध्ये नसते, तिच्या शरीरामध्ये ती आत्मा असते, जी आत्माईला बोलली होती. ती त्या रिंगणमध्ये जाते,
सोबत एक कुंकवाचं आणलेलं असतं. ते कुंकू काढते, त्या गोल रिंगणामध्ये गोल कुंकू टाकते, स्वतःच्या शरीरावरचे सगळे कपडे काढते. ते कुंकू नखाच्या पायापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत सर्व शरीराला घासते, पूर्ण शरीर लाल बुंद करते, एकदम निर्वस्त्र होऊन. आणि ती काय अशा कृत्या करते जसं की त्या कृत्या तिनं करायला नको हव्या होत्या, जसं की तिच्यासोबत कुणीतरी संभोग करते. आणि ती जमिनीच्या वरी हातभर वर अंतर असं तरंगत असते आणि ती वर तरंगत ती स्वतःसोबतच संभोग करत असते. आणि हे दृश्य तिच्या नवऱ्यानं पाहिलेलं असतं. तिचा नवरा असा खाली बसलेला असतो, असा त्या रडत रडत की हे काय व्हायले. कम्प्लिटली अर्धा घंटा तसं चालतं आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर ती अशी अलगद खाली जमिनीवर टेकते आणि अलगद उठते. तिचे कपडे असतात ते हातात धरते आणि पायी पायी घराकडे निघते. तर तिचा नवरा उठतो आणि पाठीमागून असं बघतो, तर तिला जाणवतं की पाठीमाग माझा नवरा आहे म्हणून. ती तिथं परत बेहोश पडते. बेहोश पडल्याच्या नंतर तिथं तिला परत जाग येते. जाग आली, उठली, स्वतःकडे बघितलं, जंगलामध्ये पूर्ण निर्वस्त्र, पूर्ण शरीरानं कुंकू लागलेलं, अंगावर एकही कपडा नाही. ती असं आपलं अंग झाकते, समोर आपला नवरा बघते. तिला काय कळत नाही नेमकं काय झालं काय नाही. ती रडायला लागते ढसढस. सगळे कपडे वगैरे घालते. तिचा नवरा तिच्या पशी जातो की तू हे काय केलंस आणि तू हे काय करत होतीस, तुझ्यासोबत हे काय होत होतं. पण हिला माहिती नव्हतं की माझ्यासोबत काय होत होतं. ही बेहोश पडत होती, हिच्या शरीरामध्येच नव्हती ना. तिच्या नवऱ्याने जे काय बघितलं होतं ते तिच्या नवऱ्याने तिला सांगितलंच नाही. रागारागामध्ये तिचा नवरा, ती घरी आल्याच्या नंतर घरी खूप शिवाय देऊ लागला. मायबापाला सांगितलं की त्या जंगलामध्ये असं असं झालेलं आहे, असं नाही. तिचे मायबाप म्हणले की बाबा असं काही शक्य नसतं, असं कसं होईल. आता ते काय जे काही सांगत होतं तो म्हणतो मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. तेव्हा ती म्हणली की म्हणजे म्हणली नाही, तिला तेव्हा कळालं की जे मला मूल होतंय हे ऍक्च्युली माझंच नाहीये. माझ्या शरीरामध्ये काहीतरी परिवर्तन झालंय आणि हे मूल त्या राक्षसाचं आहे. आणि ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सुद्धा कळते, तिच्या सासूला सासऱ्याला सुद्धा कळते. आणि ते इतके जास्त तिला भांडतात की तिला घराच्या बाहेर हाकलून देतात आणि ती घराच्या बाहेर निघते. ती असं ठरवते की मी जर माझ्या आईवडिलाच्या इथं गेले तर माझ्या आईवडिलांचं नाव खराब होईल आणि यांच्या इथं राहिले तर हे मला सांभाळणार नाहीत, कारण माझ्यासोबत असं होतंय. तिने विचार केला की मी ज्या माणसासाठी हे सगळं काही केले, मला स्वतःला मी अर्पण करून टाकले, त्या माणसाने मला घराच्या बाहेर काढून टाकले. मी या कोणत्या तोंडानं माझ्या आईवडिलांच्या इकडे जाऊ आणि कोणत्या तोंडानं यायच्या पशी राहू. तिनं ठरवलं की मी यायच्या पशी राहणार नाही, मी दुसरीकडे निघून जाणार. सुरुवातीला तर तिचा नवरा म्हणतो की तुझ्या बापाला बोलव, तुझ्या आईला बोलव आणि तू जे काय केलंयस ना हे त्यांना सांग आणि त्यांच्यासोबत माझ्या घरून निघून जा. पण तिने ठरवलेलं असतं माझ्या आईवडिलांना जर बोलावलं तर माझ्या जे सासरचे लोक आहेत तर ती माझ्या आईवडिलांना खूप बेइज्जत करतील, त्यांना जे नाही बोलायचं ते बोलतील आणि यापेक्षा मी इथून गपचूप निघून गेलेली पुरते. ती गप्प राहते, एक बोलत नाही, दोन बोलत नाही. तिचा जो नवरा आहे तो तिला घाणेरड्या शिव्या देतो, खूप जोरजोरात बोलतो, एकदा दोनदा मारायला तिच्यावर सुटतो. आणि त्याच्या घरामध्ये जो काही असा कलमा चालू असतो ना, हे आजूबाजूचे लोक ऐकतात आणि त्यांच्या घरीपाशी जातात आणि त्यांना विचारतात की नेमकं काय झालंय. तर तिचा नवरा बाळू तो सगळ्यांना सांगतो की त्याच्या बायकोसोबत जंगलामध्ये काय होत होतं आणि तो असाही सांगतो की माझी जी ही अवस्था झाली आहे, म्हणजे माझ्या अंगावरून जे वारं गेलं होतं, माझा जो ॲक्सिडेंट झाला होता, मी दर 2 दिवसानं असा खाली पडायचो, ही याच्या सगळ्या पाठीमागं ना माझी बायको कारणीभूत आहे. कारण ही जादूटोणा करणारी बाई आहे आणि हिनंच माझ्यावर जादूटोणा केला आणि मला बिमार पाडलं. जेव्हा त्या बाईचा स्वतःचा नवरा जर तिच्यावर असे आरोप घेत असेल तर गावातले लोक गप्प बसणारे नव्हते आणि गावातल्या लोकांना तेच पाहिजे होतं. गावातले लोक एक तिथं यायचे आणि त्या बाळूचे कान भरून द्यायचे आणि तो बाळू नाही ते बोलायचं आणि तिला मारायला धावायचा. मग सगळ्यांनी एक निर्णय केला. रात्रीचे 12 वाजले, हे सगळं काय कार्यक्रम होता. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता गावकऱ्यांनी मिळून त्या बाळूसोबत एक निर्णय केला की या बाईला पूर्णपणे निर्वस्त्र करायचं आणि गावाच्या बाहेर तसं हाकलून द्यायचं. पहिले तर पूर्ण गावाने या बाईला विवस्त्र करून हिच्या तोंडाला काळं लावायचं, फिरवायचं आणि त्यानंतर हिला गावाच्या बाहेर काढून द्यायचं आणि त्याच्यानंतर कधीही या गावामध्ये तिला येऊ द्यायचं नाही. यांनी असं ठरवलं, असा तिच्यासोबत आपल्याला न्याय करायचा आहे म्हणून. आता जी बाळूची बायको आहे ती चुपचाप सगळ्यांचं ऐकत होती.
आणि तिने ठरवलं होतं की यांनी जे काही केलं ना ते मी मंजूर करते, पण मी इथं राहणार नाही. तिनेही ठरवलं होतं की मी इथून निघून जाणार, पण निघता येत नव्हतं. बाळू म्हणत होतं तुझ्या आईवडिलांना बोलव. गावातले म्हणत होते की तिच्या तोंडाला काळं लावून हिला सगळं निर्वस्त्र करून पूर्ण गावाने फिरवायचं, नंतर सोडून द्यायचं. मग बाळूने गाव अकऱ्यांचं म्हणणं ऐकलं आणि मग रात्री 12 वाजता बाळूच्या बायकोला विवस्त्र केलं, तिच्या तोंडाला काळं लावलं आणि पूर्ण गावाने तिला पहिले फिरवलं. तिला लोकांनी तिच्या अंगावर खरकटं फेकलं, तिला घाणघाण शिव्या दिल्या. प्रत्येक ज्या गल्लीमध्ये गेली त्या गल्लीमधल्या बाया माणसं तिला शिव्या द्यायचे, खरकटं पाणी अंगावर फेकायचे, कोणी कोणी चपला फेकाळून मारायचं. आणि गावामध्ये आतापर्यंत ज्याच्या काही पण प्रॉब्लेम झाले ना त्या सगळे जण हिच्यावर नावं ठेवू लागले की ही बाई जादूटोणा करणारी आहे, हिनंच आमच्या घरामध्ये ही प्रॉब्लेम आणली. ते राग तिच्यावर लोक काढत होते. तिला लोकांनी फार त्रास दिला, मारलं तिला, म्हणजे घाणघाण शब्द बोलले आणि गावाच्या बाहेर हाकलून दिलं. ती जेव्हा गावाच्या बाहेर जात होती त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच अशी गोष्ट येत होती की मी माझ्या नवऱ्यासाठी जे काही केलंय ते माझ्या नवऱ्याला दिसलं नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या नवऱ्याने असा गैरसमज करून घेतला की माझ्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रॉब्लेम आल्या. मी तर त्याच्या आयुष्यामधल्या ह्या प्रॉब्लेम दूर करणार होते आणि दूर केल्याही. मी मला स्वतःला त्या राक्षसाला अर्पण केलं याच्यासाठी, आणि हा माणूस माझ्यासोबत असा वागतोय. मी आत्तापर्यंत या माणसाच्या पूर्ण परिवाराला सोन्यासारखं सांभाळलं आणि आता हा पूर्ण परिवार माझ्यासोबत असा करतोय. या पूर्ण गावामध्ये मी मला एक लांछनाचा शितोडा सुद्धा लागू दिला नाही आणि आज या पूर्ण गावाने मला विवस्त्र केलं आणि पूर्ण गावाने फिरवलं. ज्यांना नाही बोलायचं त्याने मला बोललं, जे त्या लायकीचा नाही तोही माणूस मला लालचन लावत होता. तिच्या मनामध्ये इतका जास्त राग आला की तिने ठरवलं की या पूर्ण गावापासून आपल्याला प्रतिशोध घ्यायचा आहे. आणि ही सरळ कुठं गेली? ज्या जागेवरच्या नवऱ्याने हिला विवस्त्र त्या रिंगणामध्ये अद्दर स्वतःसोबत करताना पाहिलं होतं त्या जागेवर गेली. तिची ती अवस्था बघून तिथं जे राक्षस होता तो हिला म्हणला की हे काय झालंय? ती म्हणली की माझ्यासोबत असं झालंय आणि मला पूर्ण गाववाल्यापासून प्रतिशोध पाहिजे. मग तो राक्षस जोरजोरात हसायला लागला. तो राक्षस इतका हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुला तुझ्या गावकऱ्यांसोबत प्रतिशोध पाहिजे तर तू याच्या बदल्यात मला देशील काय? तुझ्या पोटात जे मूल आहे ते तर ऑलरेडी माझंच आहे, ते तर माझ्यापाशी येणारच आहे. आता तुझ्यापाशी राहिलंय काय मला देण्यासाठी? तर ती म्हणली की मी मरेपर्यंत तुझी बनून राहील. माझं शरीर, माझी आत्मा हे फक्त आणि फक्त तुझं राहील, फक्त माझी इच्छा पूर्ण कर. तो राक्षस हसला आणि तो एक दिशा दाखवतो आणि तिला म्हणतो की या दिशेमध्ये फक्त तू चलत राहा. काही अंतरावर गेल्याच्या नंतर तुला एक झोपडी दिसेल, त्या झोपडीमध्ये जा आणि त्या झोपडीमध्ये एक साधू बसलेला असेल. त्या साधूपाशी जाऊन बस. तो तुला जसं म्हणेल तू तसं कर. त्याच्यापाशी जा, त्याला म्हणावं की मला माझ्या पूर्ण गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे. त्याला म्हणावं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि मला माझ्या गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे. तो साधू तुला सांगेल. त्याने जी विधी सांगितलेली आहे ती विधी तुला करावी लागेल आणि त्याने जे सांगितलं ते तुला करावं लागेल. आणि तेवढं झाल्याच्या नंतर मग तू तुझ्या गावापासून प्रतिशोध घेऊ शकशील. तर ती कुठलाही विचार न करता हो म्हणते आणि ज्या दिशेकडं तो राक्षस तिला वळवतो त्या दिशेनं ती चलत असते. चलता चलता इतक्या लांब जाते की ज्या वस्त्या आहेत, जे गावं आहेत ते पाठीमागं सुटून जातात आणि ते एका अशा रस्त्यावर चालते की त्या रस्त्यावर फक्त झाडांनी झाडच होते आणि त्या झाडांच्या मधामधून एक पाऊलवाट असताना तशा प्रकारची पाऊलवाट होती. ती त्या वाटेनं चालत होती त्यावेळेस तिच्या कानावर अशा विचित्र विचित्र प्रकारे प्राण्यांचा आवाज येत होता, पक्ष्यांचा आवाज येत होता की तसले आवाज तिनं आजपर्यंत बघितले नव्हते. पण तिला माहिती होतं ज्या वाटेनं आपण जातोय तो जो एरिया आहे तो जवळचाच एरिया आहे आणि तिला माहिती होतं की या एरियामध्ये जंगल झाडझुडपं आहेत. पण तिला हे माहिती नव्हतं की ती त्या एरियामध्ये तर आहे पण ती तिथं नाहीये. ते एका विचित्र आणि वेगळ्याच जागेवर पोहोचली होती, जी जागा या राक्षसाची होती.
आता ही चलत चलत खूप लांब जाते आणि एका मोकळ्या टेकड्यावर एक छोटीशी झोपडीला दिसते. त्या झोपडीच्या बाहेर एक कंदील लटकवलेला असतो. मग हिला ती झोपडी दिसली. ही त्या झोपडीपाशी जाते आणि मधात डोकावून बघते तर तिला कुणीही दिसत नाही. तिथं तिला एक आवाज येतो, बाहेरून बघू नको, तुला बाहेरून काही दिसणार नाही, तू आत ये. ती आत जाते तर समोर एक साधू बसलेला असतो जो पूर्णपणे ओपन असतो. त्याच्या अंगामध्ये फक्त एक लंगोट असतो आणि त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे वाळलेलं असतं. असं वाटतं की तो एखादा सापळाच असतो हाडकाचा. त्याच्या हाडकाच्या सापळ्यावर एक छोटीशी जी आपली स्किन असते ना कातड्याची, अशी कवर चढवल्यासारखी, तो खूप वाळलेला असतो. त्याची दाढी वगैरे खूप जास्त लांब झालेली असते, केस वाळलेली असतात. त्याचे डोळे जे असतात ते सुद्धा असे त्या डोळ्यांच्या वर इथं कुरपं झालेले असतात त्याच्या, आणि तो असा बसलेला असतो. तो तिला म्हणतो की तू इथपर्यंत आली कशी काय आणि तुला काय पाहिजे, तुला माझ्या या जागेची म्हणजे ही जागा तुला सांगितली कोण. ती बाई तिथं जाते, बसते. बसल्याच्या नंतर तिच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते सगळं काही त्या साधूला सांगते की बाबा माझ्यासोबत असं असं घडलंय आणि मी माझ्या परिवारासाठी जे काही केलं होतं तेच आज मला भोवतंय आणि मला माझ्या परिवारापासून, माझ्या पूर्ण गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे. आता इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तिचं जे गाव आहे, तिच्या गावामध्ये जास्त काय लोकसंख्या नव्हती. 250 ते 300 लोकसंख्या होती, जास्त लोकसंख्या नव्हती. तर तो महाराज थोडासा शांत बसला. तो महाराज तिला म्हणतो की तू जे हे अगोदर केलं होतं हे तू न करायला पाहिजे होतं आणि आता जे केलंय तर इथंच तुला थांबायला पाहिजे होतं आणि इथून समोर जर तू करण्याचा जो काही विचार करतेयस ते फार भयानक आहे. जर तू ते करण्याचा विचार समोर करतेयस आणि ते करण्याचा निर्णय जर घेतला आणि ते जर तू केलंस तर तुझं पूर्ण जीवन बर्बाद होऊन जाईल. तू एक अशी स्त्री होशील की तू कायम स्वरूपी राक्षसांच्या अधीन जाशील. तुला म्हणजे असं की इथून समोर तुझं जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तर तोपर्यंतही, आणि त्याच्यानंतर जी तुझी आत्मा आहे ती आत्मा पण राक्षसांची गुलाम असेल आणि तुला एनी टाइम राक्षसांचे ते सर्व कामं करावे लागतील जे त्यांची इच्छा असेल. बघ तुला मंजूर आहे का. ती म्हणली हां मला मंजूर आहे, कारण की त्याच्या डोक्यामध्ये एवढा जास्त राग होता की त्या रागासमोर हिला काही दिसतच नव्हतं, हिला काही सुधरतच नव्हतं. मग तो महाराज एक विधी करतो, एक हवन करतो, म्हणजे तिथं तो मंत्र वगैरे वाचतो आणि आपोआप त्या जमिनीमधून आग निर्माण होते आणि तो मंत्र वाचायला सुरुवात करतो. मंत्र वाचता वाचता तिला म्हणतो की माझ्या पाठीमागं तू मंत्र म्हण. कम्प्लिटली 1000 मंत्रांचा जाप त्या दोघा जणांनी केलेला असतो आणि 1000 मंत्राचा जाप झाल्याच्या नंतर तो महाराज तिला म्हणतो की इथून उठ आणि या झोपडीच्या मागच्या दिशेनं सरळ चलत राहा. सरळ चलत राहिल्याच्या नंतर एक ठिकाण येईल, त्या ठिकाणावर एक झाड असेल. त्या झाडाखाली तू तुझ्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढून तिथं बस. तिथं बसल्याच्या नंतर दर अमावस्येला तिथं एक माणूस येईल आणि तो माणूस आल्याच्या नंतर तुला त्याच्यासोबत संभोग करावा लागेल आणि जोपर्यंत 1000 माणसं होत नाही तोपर्यंत तुला संभोग हा करावाच लागेल. आणि राहिला तुझ्या खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा प्रश्न, तुला पाणी लागणार नाही, तुला तहान लागणार नाही, तुला भूक लागणार नाही, तुला ऊन लागणार नाही, तुला गरमी होणार नाही, तुला सर्दी होणार नाही, तुला काय पाऊसही लागणार नाही, म्हणजे तुला काहीच होणार नाही. मी जे हे हवन केलंय, जे मंत्र वाचलेत, जे आपण ही पूर्ण सिद्धी केली, ही सिद्धी एक अशी सिद्धी आहे की या ऋतूंचा, या जैविक जीवनाचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही. फक्त तुला काय करायचंय, 1000 माणसांसोबत संभोग करायचा आहे आणि ज्या वेळेस तू 1000 माणसांसोबत संभोग करशील त्यावेळेस तुझा जो प्रतिशोध आहे तो आपोआप त्या गावासोबत घेतला जाईल. मग हिला राग आलेला असतो, हिला काही सुधरत नसतं. तो महाराज, तो जो साधू आहे आणि त्यानं जे काही सांगितलेलं आहे ते ऐकून ती उठती आणि त्या झोपडीच्या बाहेर निघते. आता त्यानं जे सांगितलं, त्यानं जे केलं ना, हे फार भयानक आणि फार विचित्र होतं. आता ही जे मुलगी आहे, ही जी बाई आहे, हिच्या कुंडलीमध्ये जो मंगळ आहे ना तो खूप स्ट्रॉंग होता आणि तो मंगळ असलेली मुलगी त्या राक्षसाला पाहिजे होती. आणि याच्यामध्ये असा एक दुहेरी होतं की त्या राक्षसाला जेव्हा अशा मंगळ असलेली मुलगी भेटेल आणि त्यावेळेस तो राक्षस तिच्या पोटामध्ये त्याचा स्वतःचा मूल देईल
आणि मूल दिल्याच्या नंतर जेव्हा ती गर्भवती होईल त्यावेळेस तो राक्षस या मुलीला या महाराजापाशी पाठवेल आणि या महाराजापाशी आल्याच्या नंतर हा महाराज जो म्हणेल ती मुलगी करेल. तिनं जेव्हा 1000 माणसासोबत संभोग केला त्यावेळेस तो राक्षस आणि हा साधू दोघही जण आजाद होतील, मुक्त होतील. आता तुम्ही म्हणसाल की हे मुक्त होतील कसे? कारण की तो जो राक्षस होता तो राक्षस एक फक्त असा छलावा म्हणतो ना आपण, एक चकवा होता. ॲक्च्युली तो राक्षस अस्तित्वात नव्हताच. तो हा साधू होता आणि याला एक श्राप लागलेला होता, जो श्राप याचा हजारो वर्ष याच्यावर चालू होता आणि याला याच्यामधून मुक्त व्हायचं होतं. या साधूला त्या झोपडीच्या बाहेर निघता येत नव्हतं आणि या साधूला मंगळ असलेली मुलगी पाहिजे होती, जिचा याला बळी देता आला असता. आणि जेव्हा तिचा बळी अशा पद्धतीनं होईल त्यावेळेस हा साधू त्या झोपडीमधून, त्या जागेमधून आजाद होईल. म्हणजे तो पूर्णपणे मोकळा होईल सगळ्या बंधनातून आणि याला जे काही करायचंय तो हा करू शकेल. पण एक अट याच्यामध्ये अशी होती की हा कुणावरही जबरदस्ती करू शकत नव्हता. त्यामुळे यानं हे पूर्ण षडयंत्र रचलेलं होतं. या महिलेसोबत असं केलं, मग याच्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत केलं, म्हणजे अगोदर नवऱ्यासोबत केलं, नंतर या महिलेला प्रोत्साहित केल्याच्या नंतर ज्या वेळेस महिलेचे जे काय आहे ते सगळं समोर आलं त्यावेळेस नवरा, घरचे, गाववाले सगळेजण हिच्या विरोधात गेले आणि हिला एवढा राग आला. या रागाच्या भरामध्ये हिनं ठरवलं की पूर्ण गावापासून मला प्रतिशोध घ्यायचा आहे आणि त्याचाच फायदा उचलून याने याचं काम काढून घेण्यासाठी तिचा वापर केला. आणि तिलाही कळालं नाही. ती गेली त्या झाडाखाली उभी राहिली आणि प्रत्येक अमावस्येला ती एका माणसाची वाट बघत होते आणि जोपर्यंत 1000 माणसं होत नाही तोपर्यंत ती प्रत्येकासोबत संभोग करत होते. कुणी पण त्या रस्त्यानं चालत असेल, अमावस्येच्या रात्री त्याला उशीर झालेला असेल, त्याला ती स्त्री दिसायची लांब झाडाखाली उभी निर्वस्त्र असलेली. तो तिथं जायचा, तिच्यासोबत संभोग करायचा आणि तिथून निघून जायचा. अशा प्रकारची तिची रुटीन चालू होती. पण तिचं वय जसं जसं उतरत गेलं तसं तसं तिचे हाडकं होत गेले आणि जसं जसं समोर होत गेलं तसं तसं तिचं जे ॲक्च्युअली शरीर आहे ते संपून गेलं. फक्त हाडकाचा सापळा होता. आणि ती जेव्हा दुसऱ्यासोबत तिला संभोग करायचा असतो त्यावेळेस तिचं ती शरीर तिच्या मना इच्छानुसार बनवायची आणि त्याच्यासोबत संभोग करायची. आणि नंतर जेव्हा त्याचा संभोग झाला त्यावेळेस त्याच्यासोबत ती हाडकाच्या स्वरूपामध्ये यायची आणि तो तिथून भिवून पळून जायचा. आता ज्या वेळेस तिचे 1000 लोक झाले त्यावेळेस ती मुक्त झाली आणि त्यावेळेस ती या महाराजापाशी आली, म्हणजे या साधूपाशी आली. आणि तिथं आल्याच्या नंतर ती त्याला म्हणली की जे होतं ते मी केलंय, आता मला माझ्या गावकऱ्यांपासून प्रतिशोध पाहिजे. तो साधू म्हणला की तुझ्या गावकऱ्यापासून तू प्रतिशोध जशी जशी संभोग करत गेली तसा तसा त्यांच्यासोबत प्रतिशोध होत गेला. तू ज्या परिवारामध्ये लग्न करून गेली होती तो परिवार कधीचा नष्ट झालाय आणि ज्या गावकऱ्यांनी तुला त्रास दिला होता, ज्यावेळेस 200-250 लोकसंख्या होती, ती लोकसंख्या, त्याच्या पोटाला येणारी मुलं हे सगळेजण खराब झालेले आहेत. आणि ते पण खराब का झालेले आहेत? कारण की तू ज्या 1000 लोकांसोबत संभोग केलेला आहे त्यांचं कनेक्शन त्या गावकऱ्यांसोबत होतं. तू जेव्हा जेव्हा इकडे एखाद्या माणसासोबत संभोग करायची त्यावेळेस त्या गावातील एक माणूस खराब व्हायचा. इतकंच नाही, तू जसे जसे समोर करत गेली तसं तसं तुझं टार्गेट तू पूर्ण करत गेली. पोटामध्ये असलेले लेकरंही खराब होत गेले. आणि तुझा हा प्रतिशोध ज्यावेळेस तू 1000व्या माणसासोबत संभोग केलास त्यावेळेस तुझा प्रतिशोध हा पूर्ण झाला. खोटं वाटत असेल तर तू गावामध्ये जाऊन बघ. जेव्हा ती त्या गावामध्ये गेली तर पूर्ण गाव उशाड पडलेलं होतं. त्या गावामध्ये कुणीच नव्हतं. जे घरदारं होते ते पडलेले होते. आता जे काय म्हणजे इतकं लवकर झालं आणि इतकं हे फास्ट झालं आणि इतकं खतरनाक की ही एकदम शांत झाली. त्या गावाकडे बघितल्याच्या नंतर प्रत्येक गल्लीमध्ये फिरून बघितलं. ज्या ज्या गल्लीमध्ये हिला शिव्या दिल्या, ज्या ज्या गल्लीमध्ये हिला तिरस्कार दिला, ज्या ज्या लोकांनी हिच्यावर खरकटं फेकलं त्या लोकांच्या घरासमोर जाऊन हसवू लागली जोरजोरात. आणि ते पूर्णपणे मोडकं तुडकं झालेलं. आता ही ज्या वेळेस पुन्हा साधूजवळ आली त्यावेळेस तो साधू एकदम असा नॉर्मल शरीरामध्ये आला, त्या झोपडीच्या बाहेर आला. आणि त्यावेळेस तो साधू हिला म्हणतो की आता तुलाही मुक्त व्हावं लागेल. तो हिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हिला मुक्त करतो. आला की ही एक आत्माच होती पण ती मुक्त झाली नाही. ती जेव्हा म्हटलं तेव्हा या साधूच्या हातामध्ये राहिली. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा कोणाचा झाला तो म्हणजे साधूचा. त्या
महाराजाचा, ज्यानं हे सगळं षडयंत्र रचलं होतं. आणि मी तुम्हाला अगोदरच्या भागामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा रागाच्या भरामध्ये घेतलेले जे निर्णय असतात ते फार चुकीचे असतात. हालाकी पूर्ण स्टोरी काल्पनिक होती असं काही होत नसतं, पण या स्टोरीपासून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर एकच गोष्ट, राग आला शांत बसा, वेळ वाईट आली शांत बसा, ग्रह फिरलेत शांत बसा, शांत बसून शांत डोक्याने आणि एकदम सुरळीतपणे निर्णय घ्या. कसं असतं ना, ज्यावेळेस माणसाची वेळ वाईट असते ना त्यावेळेस माणसाला वाटतं की मी इकून आणू का तिकून आणू माझी वेळ सरळ करण्यासाठी. पण जर माणसाने एकनिष्ठतेने जर आपले प्रयत्न सुरूच ठेवले तर ती वेळ बदलल याला टाईम लागत नाही. वेळेला वेळ बदलायला टाईम लागत नाही, समजलं का? त्यामुळं कसं आहे ना, जास्त गडबड नाही करायची. वेळ वाईट आल्यामुळं वाईट लोकांच्या संगतीला जायचं नाही. पुन्हा रागामध्ये कोणते निर्णय घ्यायचे नाही, कारण रागामध्ये घेतलेला जो निर्णय असतो तो आपल्यासाठीच डेंजरस ठरतो. आता ही जर पूर्ण तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला याचा पहिला भाग ऐकायचा असेल तर आता मी तुम्हाला तो व्हिडिओ मेन्शन केलेला इथं दिसत असेल पोस्टर इथं कुठंतरी या स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता. चला तोपर्यंत राम राम.